सर्वांना ब्रह्मांडीय शक्तीला नमन करून आपण जो काही दासबोधाचं वाचन करत आहोत त्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. विहंगमच्या प्लॅटफॉर्मला खूप खूप धन्यवाद मंगल मॅडम मॅडम तुम्ही. थोडा आवाज मोठा करा. तर आपण आज दशक 10वा देवशोधन आणि समास तिसरा बघतोय. काल आपण समास दुसऱ्यापर्यंत बघितलेला आहे. काल आपण बघितलं की सद्गुरु जो गुरु आणि सद्गुरु मधला फरकही बघितला. द्वैत अद्वैत म्हणजे काय बघितलं. ज्ञान अज्ञान म्हणजे काय बघितलं. ज्ञान कसं असायला पाहिजे, संत कसा ओळखला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पहिल्या आणि दुसऱ्या समासात. पहिल्या समासाचं नाव देवशोधनच होतं. दुसऱ्या समासाचं जे नाव होतं ते ब्रह्मपावन नाम होतं. ब्रह्म म्हणजे पुन्हा सद्गुरु किंवा आपल्या आतमध्ये असलेला जो परब्रह्म, ब्रह्माचा जो अंश म्हणजे आपला आत्मा किंवा ज्याला आपण सद्गुरु म्हणतो, आपला श्वास, तो. तर त्याच्याबद्दल दुसऱ्या समासामध्ये आपण बघितलं. तर आता आपण तिसऱ्या समासाकडे चाललो ज्याचं नाव आहे मायोद्भव निरूपण. तर मायोद्भव, मायेचा उद्भव. माया म्हणजे काय तर भौतिक अवस्था किंवा आपण स्थूल रूप जे म्हणतो. काल आपण सूक्ष्म स्थूल हे पण बघितलं. सूक्ष्म म्हणजे तो मॅडम जो अंतरीचा प्रवास सांगितलेला आहे, जो सूक्ष्म आहे. आणि हे आवाज कमी आहे मॅडम जरा. अर्चना मॅडम म्यूट करा. अर्चना बेंद्रे. हो, आवाज जरा सांगते का ना मॅडम थोडा. तर मायोद्भव निरूपण नाम. तर गेल्या समासात आपण जे काय बघितलं तेच पुन्हा इथे सांगितलं आहे असं समर्थांनी सांगितलंय. परमात्म स्वरूप अत्यंत व्यापक, सूक्ष्म आणि शाश्वत आहे. पुन्हा या समासामध्ये शाश्वत किंवा जे चिरकाळ टिकणारं म्हणतो आपण त्याच्याबद्दल म्हणजे आपल्या आत्म्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे. हे जे परमात्म स्वरूप जे आहे ते व्यापक आहे. म्हणजे जसं काल म्हणजे आपण बघतोयच आहे की पुरून उरलंय ते, त्याला त्याची तुलना करण्यासारखं काहीच नाही. असं हे व्यापक, सूक्ष्म आहे, शाश्वत आहे. दृश्य विश्व एकदेशी, मर्यादित, स्थूल आणि अशाश्वत आहे. म्हणजे जे काही आपण या मायेने बघतो, समासाचं नावच काय आहे, मायोद्भव निरूपण. मग जे काही दृश्य विश्व जे बघतो, जे जग बघतो, जे की इंद्रियांच्या सहाय्यानं आपल्याला जे खरं वाटतंय, ते जे काय बघतोय विश्व, ते एकदेशी, मर्यादित, स्थूल आणि अशाश्वत आहे. अशाश्वत आहे ते काही जे काही आहे ते. तरी पण हे सर्व दृश्य त्या परमात्मा स्वरूपातच उत्पन्न झालेले दिसते. त्यामध्ये ते तगते आणि अखेर त्यातच ते विलीन होते. माया नावाची परमात्मा स्वरूपाची शक्ती हा दृश्याचा सगळा खेळ घडवून आणते. परमात्मा निव्वळ चैतन्यमय आहे. तर दृश्य विश्व पंचभूतांनी भरलेला आहे. काल आपण बघितलं पंचमहाभूत ही नाशिवंत आहेत. म्हणजे जे काही नाशिवंत विश्व बनलेलं आहे किंवा आपलं हे स्थूल शरीर बनलेलं आहे ते पण पंचमहाभूताने, जसं पिंडी ते ब्रह्मांडी म्हणलं, जसं ब्रह्मांड पंचमहाभूताने बनलंय तसं आपला देह पिंड सुद्धा पंचमहाभूताने बनलाय. आणि जे पंचमहाभूताने बनलेलं आहे ते सगळं नाशिवंत आहे, अशाश्वत आहे. तर ही माया नावाची जी परमात्मा स्वरूपाची शक्ती आहे हा सगळा दृश्याचा खेळ घडवून आणते. काल पण मी उल्लेख केला होता की हे होलोग्राफिक प्रोजेक्शन म्हणतो आपण ज्याला. तर हे होलोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे काय आहे की जे आपण डोळ्यांनी बघतो ते आपणच निर्माण करतोय. हे त्यातलं जे काही तथ्य आहे ते समजून घेतलं पाहिजे आपण. मग ज्या काही अवगुण म्हणा, ज्या काही नको असलेल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिसतात त्या गोष्टी आपणच निर्माण केल्यात. आपणच आपल्या इंद्रियांद्वारे ते प्रोजेक्शन दिलंय. जसं काल सांगितलं, छापा काटा दोन्ही बाजू पॅराडॉक्स आहे. आपण ज्या बाजूनी बघू त्या बाजूनी आपल्याला ते दिसणार आहे. मग हे सगळं निर्माण करणारं जे कोणी आहे परमात्मा, परब्रह्म आपल्या आतमध्ये आहे. आणि ही इंद्रिय जो भास किंवा अज्ञानाद्वारे जे काही आपल्याला अशाश्वत गोष्टी आपण बघतोय अज्ञानामुळं, या सगळ्या आपणच निर्माण केलेल्या आहेत. तर इथं तेच सांगितलं की परमात्मा निव्वळ निर्गुण आहे, तर विश्व सगुण व निर्गुण यांचे मिश्रण आहे. आणि
परमात्मा जो आहे तो चैतन्यमय. मग विवेकाने तर आपला देह सांगितलं की पंचमहाभूतांनी बनले, आणि तो जो काही कारण आहे तो विश्वाचा भाग आहे. म्हणजे आता हे विश्व जे चालले आपल्याला माहिती आहे, संसारात आपण म्हणतो की आता संसार आहे तर कर्तव्य आहे ना आपल्याला, काही संसार सोडून संन्यासी बनून नाही काही करायचं. तर जे काही कर्तव्य आहे, जो काही विश्वाचा भाग आहे तो तर आपल्याला करावाच लागणार आहे. तर विवेकाने देहाचा शोध घेतला तर तो तत्वांचे गाठोडे आहे हे प्रत्ययास येते. आता तत्व तत्वाचे अर्थ बरेच येतात. जसं की आपण म्हणतो की माझ्या तत्वानुसार हे बसत नाही, माझ्या तत्वात हे बसत नाही म्हणतो ना आपण. म्हणजे आपली अहम बुद्धी किंवा अहंकार जे काही बोलत असतो त्याच्यात आपल्या इगो म्हणतो आपण, त्यात त्यात तो पण एक तत्वाचा भाग आहे. आणि तत्व, आध्यात्मिक तत्व ही वेगळे. तर विवेकानं देहाचा शोध घेतला तर तो तत्वांचे गाठोडे आहे हे प्रत्ययास येते. मग देह बुद्धी नाहीशी होऊन शुद्ध आत्मस्वरूप उरते. तेच मी आहे असा अनुभव आला की आत्मज्ञान होते व त्याने समाधान मिळते. मग शेवटी जे काही अट्टाहास आहे तो आत्मज्ञान करून घेण्यासाठी. मग आत्मज्ञान कधी होणार आहे? जेव्हा अज्ञान बाजूला आपण सारू, तेव्हा आतमध्ये असलेलं हे आत्मज्ञान जे आहे, ते जागृत होणार आहे. मग आता अज्ञान कसं बाजूला सारायचं? आता आपल्याला बऱ्याच गोष्टी बऱ्याचदा आपण ऐकून आहे की जेव्हा मूर्तिकार देवाची मूर्ती बनवतो तेव्हा दगडापासून मूर्ती बनवतो. मग जेव्हा आपण अज्ञानी माणसाच्या दगडाला बघतो तेव्हा तो आपल्याला दगड दिसतो, बरोबर. पण तो मूर्तिकार नको असलेला दगडाचा भाग काढून टाकतो, तेव्हा त्याचा मूर्तीचं म्हणजे त्या दगडाचं रूपांतर मूर्तीत होतं, बरोबर. तसंच एक्झॅक्टली आपल्यामध्ये असलेलं जे अज्ञान आहे, आत्मज्ञान आपल्या आतमध्येच आहे, ज्ञान आपल्या आतमध्येच आहे. मग जेव्हा आपण हे नको असलेलं अज्ञान आहे ते बाजूला करू तेव्हा आपोआप आत्मज्ञान यायला किंवा दिसायला सुरू होणार आहे, किंवा आपल्याला त्या आत्मज्ञानातून मार्गदर्शन मिळायला लागणार आहे आणि त्यानं समाधान मिळणार आहे. हे या तिसऱ्या समासाचं सारांश आहे. तर ह्याच्यात काय सांगितले थोडक्यात, म्हणजे एक जास्त डिटेलमध्ये आपण काय प्रत्येक ओवी बघणार नाहीये, पण ज्या काही म्हणजे मी खुणा केल्या होत्या महत्वाच्या ज्या ओव्या आहेत त्या एक दोन ओव्या आपण बघूया त्यातल्या. तर यात एक आठवी ओवी जी आहे ती अशी दिली की जड सबळ पंचभूतिक त्यामध्ये आत्मा व्यापक, तो नित्यानित्य विवेक पाहता कळे. म्हणजे जे सांगितलं की विवेकानं जर देह बुद्धीला बघितलं, विवेकानं जर देहाचा शोध घेतला, तर जे काही तत्वांचं गाठोडा आहे, हे देह बुद्धीचं तत्वांचं जे काही गाठोडा आहे ते प्रत्ययास येणार आहे. तर ह्याच्यात काय अर्थ दिला या ओळीचा? पंचमहाभूतांपासून जे जे निर्माण होते ते ते मिश्रित व जड आहे. सर्व. मग आता मिश्रित व जड म्हणजे आता आपल्याला पंचमहाभूत माहित आहेत, तर ती पंचमहाभूत ही कशी बनलेत हेही याच्यात आहे, ते आपण बघणार आहे पुढं. तर पंचमहाभूतापासून जे निर्माण झालंय ते मिश्रित म्हणजे मिक्स आहे आणि जड आहे. सर्व व्यापक आत्मा त्यामध्ये अंतर्यामीपणाने असतो. म्हणजे आपण पहिल्याच दशकाचा जो सारांश पूर्ण 10 समासांचा सारांश बघितला त्याच्यात सांगितलेलंच आहे की सर्व व्यापक म्हणजे शाश्वत असा आत्मा आणि अशाश्वत असा देह, किंवा अशाश्वत असं विश्व आणि शाश्वत असा आपला आत्मा, किंवा ती जी काही सदवस्तू म्हणून याचा उल्लेख केला, आत्म्याचा उल्लेख दासबोधात सदवस्तू सुद्धा केलेला आहे. तर मग वस्तू, सदवस्तू, विवेक, सदविवेक यामध्ये खूप खूप जमीन आसमानचा फरक आहे. जसं रज, तम आणि सत्वगुण म्हटलंय. आणि हे तीन गुण झाल्यानंतर ना पुन्हा एक चौथा गुण येतो जो की इथं नाहीये, मी एक्स्ट्राचं सांगते तुम्हाला, की ज्याला शुद्ध सत्वगुण म्हटलं जाते. आणि जेव्हा या चारही गुणांच्या पलीकडे जातो तेव्हा परमात्म्याची भेट होते, किंवा तेव्हा परब्रह्म, तेव्हा आत्मज्ञान होतं. म्हणजे तेव्हा आपण या देह बुद्धीच्या पलीकडे जातो आणि जे आत्मज्ञान व्हायला पाहिजे ते व्हायला लागतं. मग तेव्हा हे जे काही 8 गुण सांगितले, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, अहंकार, जे काही आहे हे बाजूला होतात. म्हणजे जोपर्यंत सत्वगुण आहे तोपर्यंतही हे 8 जे काही आहेत अवगुण म्हणा ते आपल्याला चिकटलेलेच असतात.
कारण बघा, चांगलं करण्यासाठीचा पण जो गुण अवगुण म्हणून आपण जे काय आहे ते आहेच ना कुठेतरी. मग ते सुद्धा पार केल्यानंतर पुन्हा शुद्ध सत्व गुण येतो, आणि शुद्ध सत्व गुण पार केल्यानंतर न परमात्मा भेटतो किंवा आत्मज्ञान होते. तर आपल्याला या स्टेप, मग आता आपण कुठल्या स्टेप मध्ये आहे, तर रजो तमो गुण आणि सत्व गुण. हे तर आपल्याला डेफिनेशन माहिती आहेत आपल्याला, परत त्या बघायची काही गरज नाहीये मला वाटतंय. तर हे सगळं पार केल्यानंतर आपल्याला आत्म्याची भेट होणार आहे. मग ह्याच्यात काय सांगितलंय की शाश्वत काय व अशाश्वत काय याचा विवेक केल्यानं ते समजतंय. आणि उदाहरण दिलं इथं त्यांनी की आत्म्याचं कसं, म्हणजे आत्म्याला कसं काय आपण समजू शकू. तर खूप सारे प्रयत्न केलेत उदाहरणं द्यायचे, पण आत्म्याला कंपॅरिझन करण्यासाठी शब्दच नाही. फॉर एक्झाम्पल इथं सांगते की ऊस खाताना त्याचा रस घेऊन चोयट्या टाकून द्यायच्या असतात. जग ऊस आहे अशी कल्पना केली तर परमात्मा त्यातील रस समजावा. जग म्हणजे आपलं भौतिक जग, विश्व जे म्हणतो आपण, ते जर ऊस आहे अशी कल्पना केली तर परमात्मा त्यातील रस समजावा. साधकाने विवेक करावा आणि जगातील जगदात्मा ओळखावा आणि बाकीचे जड दृश्य टाकून द्यावे. जसं आपण निसर्गातली शक्ती म्हणतो, बरोबर. तर विवेकानं साधक जे आहेत त्यांनी विवेक करावा म्हटलं, म्हणजे विवेक वापरावा आणि जगातील जगद आत्मा ओळखावा. जगाचा आत्मा जो आहे तो ओळखावा, ज्याला आपण निसर्ग शक्ती म्हणतो, ज्याच्या पुढे काहीच चालत नाही, तो जगद आत्मा ओळखावा आणि बाकीचे जड दृश्य जे काही आहे, म्हणजे काही या भौतिक सुख सोयी दिसत आहेत त्या सगळ्या टाकून द्याव्या, किंवा इंद्रियांना उपभोग घेण्यासारख्या किंवा इंद्रियांमार्फत दिसणाऱ्या या गोष्टी आहेत त्या टाकून द्याव्या. आत्मा रस आहे अशी कल्पना केली खरी, पण बघा आत्मा ह्याच्यात आता त्यांनी उदाहरणात दिले, आत्मा रस म्हणजे उसाचा रस चोयट्या टाकून द्यायच्या म्हणजे ते अशाश्वत दृश्य किंवा जग, आणि त्या उसाच्या चोयटीमध्ये असलेला गोड असा रस म्हणजे आत्मा, ह्याची जरी कल्पना केली किंवा हे जरी आपण म्हटलं तरी तरी पण ती अगदी अपूर्ण आहे. कारण रस, बघा उसाचा रस आपण स्टोर करून ठेवला, स्टोर म्हणजे सकाळी काल आणलेला रस आपण दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवला तर तो नाशवंत आहे, खराब होऊन जातो, बरोबर. तो पातळ आहे, नाशवंत आहे. तर आत्मा निश्चळ व शाश्वत आहे, त्यामुळे त्या रसाची ही उपमा त्याला कमी पडते, उसाच्या रसाची उपमा. तर शिवाय रस अपूर्ण असतो तर आत्मा सर्व दृष्टीने परिपूर्ण आहे हे ओळखावे. या दृश्यामध्ये आत्म्यासारखी एखादी वस्तू असती तर तिच्यावरून आत्मा कसा आहे हे बरोबर सांगता आले असते, पण जगात तशी वस्तू नाही. म्हणून दृष्टांताच्या निमित्ताने आत्मा कसा आहे हे कसे तरी समजून घ्यावे. म्हणजे किती जरी उदाहरणं दिली तरी आत्म्याचं काही कंपॅरिझन होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्यालाच विवेकानं तो आत्मा कसा आहे ते समजून घ्यावं लागणार आहे. मग मूळ शुद्ध स्वरूपात माया कशी निर्माण होते, म्हणजे हा जो काही तिसरा समास आहे याचं नावच आहे मायोद्भव नाम, मायोद्भव निरूपण, सॉरी. तर आता हे मूळ शुद्ध स्वरूपात माया कशी आहे, ते इथं थोडक्यात सांगितलंय. तर ते असं सांगितलंय की अशा रीतीने निव्वळ आत्मस्वरूपच सगळीकडे भरून राहिले असता त्यामध्ये माया कशी उत्पन्न झाली हा प्रश्न आहे. म्हणजे जर आपण म्हटलं की सगळं काही आहे ते आत्मा आहे, आत्मस्वरूप आहे, ब्रह्म आहे ते, मग ही माया कुठून आली हा प्रश्न येतो, बरोबर. तर याचे उत्तर असं आहे की आकाशात जशी वायूची एखादी झुळूक उठावी तशी शुद्ध आत्मस्थितीमध्ये स्फुरण रूपाने माया उत्पन्न झाली. आणि आता पुढे सांगितले की ही पंचमहाभूत कशी बनली. वायूपासून अग्नी झाला, अग्नीपासून पाणी झाले, पाण्यापासून पृथ्वीने आकार घेतला आणि पृथ्वीपासून जीवसृष्टी निर्माण झाली. जीव किती निर्माण झाली याची गणना करता येणार नाही, परंतु सर्वांच्या सुरुवातीस व अखेरीस ब्रह्म मात्र व्यापून राहिलेले असते हे सगळं आपल्याला माहिती आहे, बरोबर. की पंचमहाभूत कशी निर्माण झाली आणि ती झाल्यानंतर ना पृथ्वीची कशी निर्मिती झाली आणि पृथ्वी निर्माण झाल्यानंतर जीवसृष्टी कशी आली, मग पहिला पाण्यातले जंतू आणि बाकीचे सजीव निर्माण व्हायला लागले आणि मग मनुष्याची निर्मिती वगैरे वगैरे. तर सुरुवातीपासून म्हणजे सुरुवातीपासून अखेरीस पर्यंत ब्रह्म मात्र त्यात व्यापून, मग कुठलाही जीव असू देतो, बरोबर. असं कुठलीच गोष्ट नाही आहे जगात की त्याच्यात ब्रह्म नाहीये. एखादा दगड जरी म्हटला तरी आपल्याला माहितीये दगडालाही पाझर फुटतो आपण म्हणतो,
समर्थ रामदासांनीच शिवाजी महाराजांना जेव्हा अहंकार आला होता, तेव्हा आपल्याला गोष्ट माहिती आहे ती. तो अहंकार दाखवून देण्यासाठी त्यांनी जिथे कुठे समर्थ रामदास शिवाजी महाराजांना भेटले होते, तिथं त्यांनी सांगितलं की तो दगड फोड, म्हणजे तुला जो काही अहंकार आलाय ना, की हे जे काही स्वराज्य आहे तो ते मी सांभाळतोय म्हणून, जो काही सूक्ष्म रूपात अहंकार आला होता त्यांना, तो दाखवण्यासाठी समर्थ रामदासांनी त्यांना एक दगड फोडायला लावला आणि त्या दगडाच्या आतमध्ये बेडूक होता. मग समर्थ रामदासांनी त्यांना सांगितलं की बघ, याला पण तूच सांभाळतोस का, जो तुला दिसतही नव्हता, पूर्ण अखंड दगड, ज्याला भेगही नव्हती, आणि तो दगड फोडल्यानंतर त्याच्या आतमध्ये बेडूक आहे, तर त्या बेडकाला पण तू सांभाळतोस का, कसं काय तो तिथं जिवंत आहे. तेव्हा शिवाजी महाराजांचा जो काही सूक्ष्म रूपातला अहंकार आहे तो गळून पडला. तर अशा पद्धतीनं, म्हणजे हे बघा, आता आपण देहात आलोय, शरीर रूपात आलोय, मायेमध्ये आलोय, मायोद्भव निरूपण चाललंय आता. तर हे गुण तर लागणारच आहेत. मग गुरु, सद्गुरु, जे काही आपण म्हणू, सद्गुरु आपण आपल्या श्वासाला म्हणतो, गुरु आवश्यक आहे मार्ग दाखवण्यासाठी. पण प्रत्येक गुरु हा परफेक्टच असतो असं नाही, कारण तो प्रत्येक जण शरीरात आलाय ना, शिकवण्यासाठी आलाय. मग शरीर रूपी या देहामध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक आत्मा, त्याला कुठे ना कुठे तरी थोडाफार त्या शरीराचा गुण लागलेला असतो. म्हणून बघा, खूप मोठे मोठे गुरु, म्हणजे एक पर्सनल अनुभव सांगेन की खूप सारे मोठमोठे मास्टर्स बघितले, म्हणजे जे आत्ताही ज्ञान देत आहेत जगात, खूप हायर लेवलचं नॉलेज ते देत आहेत आणि ज्ञान ते देत आहेत. पण जेव्हा त्यांच्या जवळ जायची वेळ, जवळून त्यांना बघायची वेळ आली, किंवा जाता आलं, किंवा जवळून त्यांना त्यांचं ज्ञान घेता आलं, तेव्हा कळलं की देहाचा गुण त्यांना सुद्धा लागलाय. मग ते आपल्याला प्रश्न पडतात की अरे, हे एवढे मोठे मास्टर, हे एवढं सगळं ज्ञान सांगतात आणि एवढ्या छोट्याशा गोष्टीत कसं काय अडकले. फॉर एक्झाम्पल, की कोणी खाण्यात, म्हणजे एकदा मॅडमनी मध्ये उदाहरण दिलं होतं की एक जण होते की इतकं सगळं ज्ञान देतात, पण तरी त्यांना खाण्याच्या बाबतीत होतं की ती जी काही रोटी होती किंवा जी काही चपाती होती ती नीट भाजली नाहीये, कशी भाजली पाहिजे. त्याने 2-3दा परत पाठवलं, बरोबर. मग ते खाण्यात अडकलेत असं आपण म्हणतो. पण जेव्हा या मोठ्या मोठ्या मास्टर्सना भेटण्याचा योग आला, तेव्हा प्रत्येकामध्ये या देहाचा गुण काही ना काहीतरी वेगळ्या रूपात होता, पण होता. त्याच्यात आत्म्याचा दोष नाहीये. आत्मा हा निश्चळ, निर्गुण, निराकारच आहे. पण तो जन्म घेऊन या शरीरात आला, या मायेमध्ये आलाय. मग मायेमध्ये आलाय, त्यामुळे मायेचा गुण कुठला ना कुठला तरी लागतो. तर जेव्हा म्हणजे युट्यूबवरती रमण महर्षींचं ऐकत होते मी, तेव्हा रमण महर्षींनी सुद्धा तेच सांगितलं की अहंकार शेवटपर्यंत राहतो माणसाचा, या मायेत तो काढणं निघणं अवघड आहे. आणि दुसरी गोष्ट हीही सांगितली त्यांनी की अ, जे कोणी आत्मे आहेत या देहात किंवा या मायेत आलेले आहेत, तर त्यांना तू शरीर रूपानं कधी बघायलाच जाऊ नको. जेव्हा शरीर रूपानं बघशील ना, तेव्हा तुला त्याच्यात दोषच दिसेल. म्हणजे जिथून आपल्याला ज्ञानाचा झरा किंवा अ, भांडार मिळतं, तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला शरीर रूपाने मायेने बघायचंच नाहीये. जेव्हा आपण तसं बघायला जाऊ, तेव्हा त्याच्यात आपल्याला काही ना काहीतरी दोष दिसणार आहे, कारण ही माया आहे. त्या मायेचे दोष लागणार आहेत त्याला. माया कशी निर्माण झाली, हा शरीर, हे शरीर कसं निर्माण झालंय ते आपल्याला माहिती आहे. चितशक्तीचा विलास पुस्तक वाचलं असेल ज्यांनी, त्यांना माहिती असेल. त्याच्यातही मुक्तानंद स्वामींनी लिहिलेलं आहे. मुक्तानंद स्वामींचेही जे कोणी गुरु होते, 2-3 जण, त्यांना ते अधूनमधून भेटायला जायचे. त्यातले एक जण होते, म्हणजे खूप वेगळंच वर्णन लिहिलेलं आहे त्याच्यात. इवन मुक्तानंद स्वामींनी लिहितानाच पहिल्यांदा माफी मागून लिहिले की तुम्हाला वाटेल की मी असं कसं काय लिहितोय म्हणून, पण त्यांनी खूप छान पुस्तक, वाचण्यासारखंच आहे ते. तर त्याच्यात एक जे काही त्यांचे गुरु किंवा संत जे आहेत, त्यांना ते भेटायला जात असतात अधूनमधून, त्यांच्याबद्दलचं वर्णन दिले त्यांनी की ते घाणीच्या ढिगाऱ्यात बसतात, लिटरली घाणीच्या ढिगाऱ्यात बसलेले असायचे. त्यांना भेटायला गेल्यावर म्हणजे ते त्यांच्या शरीराला पूर्ण ती घाण लावून घ्यायचे, आणि त्यांना जेव्हा विचारायचे तेव्हा ते म्हणायचे की अरे हे, आणि तरीही त्यांच्या शरीराचा वास यायचा नाही. इतके, म्हणजे इतका तो आत्मा
निराकार होता, सुगंधी होता. पण जे सामान्य माणूस आहे, अज्ञानी माणूस म्हणू शकतो आपण त्याला, त्याला ते दिसताना वास येताना तो घाणच येणार, घाणच वाटणार. तर तेव्हा मुक्तानंद स्वामींनी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा ते म्हटले की अरे ही घाण तर काहीच नाहीये. जी आपल्या आतमध्ये आहे ना, शरीराच्या आतमध्ये, ती याच्या कितीतरी पटीने जास्ती आहे. मग ही माया जी आहे ना, ती इतकी इतकी घाणेरडी आहे, इतकी घाणेरडी की त्याचंही वर्णनच नाहीये. आणि हा जो परब्रह्म आहे, हा जो आत्मा आहे, तो आपल्याला शिकवण्यासाठी या इतक्या घाणीत येऊन शिकवतोय आपल्याला. म्हणजे याचा अर्थ असा नाही की शरीराचा तिरस्कार करायचा. शरीर आहे म्हणूनच आपण अध्यात्म किंवा या मार्गाला येऊ शकतोय. जसं की देवाला सुद्धा देहात आल्यानंतरच मुक्ती मिळणार आहे. या मायेत आल्यानंतरच मुक्ती मिळते. म्हणून देव सुद्धा माणसाचा जन्म इच्छितात. पण सांगण्याचा हेतू मायेचा इथे असा आहे की हे ब्रह्म जो आहे तो सगळीकडे व्यापून आहे. तर पुढे अजून एक ओवी अशी महत्वाची आहे की नाही चालत नाही, तर हा तिसरा समास आहे ज्याच्यात सांगितले की मूळ शुद्ध स्वरूपात माया कशी निर्माण होते. तर ही पंचमहाभूत आणि पंचमहाभूतांपासून पृथ्वी, पृथ्वीपासून जीवसृष्टी, आणि त्याच्यानंतर ना त्याच्यात सांगितले की जे काही शुद्ध आत्मस्थितीमध्ये स्फुरण रूपाने जी आली ती माया आली. तर अशा पद्धतीने हा तिसरा जो काही समास आहे तो मायोद्भव निरूपणाचा आहे. आणि ह्याच्यात सांगितले की देहबुद्धीच्या नादाने आपण देहाला भलतेच महत्व दिलेले आहे. मग हे कुणासाठी सांगितले? देहाचं जे काही आता उदाहरण दिलं, जे काही सांगितलं, गोष्ट म्हणा मुक्तानंद स्वामींनी लिहिलेली पण, तर हे का का सांगितले? तर जे कोणी देहबुद्धीच्या नादाने आपण देहाला भलतेच महत्व दिलेलं आहे. विवेकाने देहाकडे पाहिले तर पंचभूतांचे निरसन होऊन देह अहंता आपोआप विरते. ती विरली की खरा मी अनुभवास येतो आणि निर्गुण ब्रह्माशी असलेले आपले मूळचे ऐक्य अनुभवास येते. म्हणजे काय सांगितलंय? देह अहंता, अहंता म्हणजे अहंकार, देहाचा अहंकार. मग भलेही मी जसं काल म्हटलं की उपाधी असेल, शिक्षणाचा असेल, दिसण्याचा अहंकार असेल, तत्वांचा अहंकार असेल की मी अशीच तत्व फॉलो करतो, माझं असंच आहे तसंच आहे, जे काही अहंता आहे देहाशी रिलेटेड. तर इथं सांगितलं की विवेकानं देहाकडे बघितलं तर महाभूत जी काय आहे, ज्याच्यापासून हा देह बनलाय, त्याचं निरसन होऊन देह अहंता आपोआप विरते. आणि ती विरली की खरा मी अनुभवास येतो. खरा मी म्हणजे कोण? तो आत्मा. आणि निर्गुण ब्रह्माशी असलेलं आपलं मूळचं ऐक्य किंवा वननेस जो म्हणतो, तो आपल्याला अनुभवास येतो. मग हे सगळं का सांगितले? का तर जे देहबुद्धीत अडकलेत, की देहाची म्हणजे लिटरली समर्थांनी ना एका समासात, मला आठवत नाही कुठल्या, पण त्याच्यात लिहिलंय की देहाचे चोचले किती पुरवायचे ते आपल्या हातात आहे ना. तर त्या देहाचे जितके आपण चोचले पुरवू ना, तितका तो देह आपल्याला अडकवणार आहे. मग हा देह जो आहे त्याला कशामध्ये आपल्याला गुंतवायचा आहे? या मायेत गुंतवायचं आहे की या परब्रह्माच्या आत्मज्ञानाच्या शोधात गुंतवायचं आहे? ते आपल्या हातात आहे. मग ते कसं गुंतवायचंय? मनाचा दृढ निश्चय केल्यावर, कालच्या ओवीत झाले आपल्याला, रथाची दोन चाकं बघितलेत आपण. जेव्हा म्हणजे ही देहबुद्धी आहे ती महत्वाची नाही आहे किंवा ती कंट्रोलर नाही आहे, मन कंट्रोलर. म्हणजे मनाला जेव्हा आपण दृढ निश्चय करू ना, तेव्हा देहाचं काहीच चालत नाही. त्यामुळे देहबुद्धीत अडकायचं नाही आहे, त्यासाठी हा तिसरा समास आहे. तर चौथा समास जो आहे त्याचं नाव आहे ब्रह्मनिरूपण नाम. तर ब्रह्मनिरूपण मध्ये सांगितलंय माणूस जीव असल्याने अल्प आहे, अंतवत आहे व परिमित आहे. म्हणजे काय सांगितलंय? लिमिटेड आहे, म्हणजे लिमिटेड आहे किंवा ज्याला आपण म्हणू की अल्प आहे, कमी आहे. याच्या उलट परमात्मा सर्व व्यापक आहे, अनंत आहे, अपरिमित आहे. परिमित जीवाने अपरिमित परमात्मा स्वरूपाची कितीही कल्पना केली तरी ती तोकडी पडते. जसं की मगाशी त्या रसाचा जरी उदाहरण दिलं आपल्या परमात्म्यासाठी, आत्म्यासाठी उदाहरण देऊन प्रयत्न केला की आत्मा किती व्यापक आहे हे सांगायचं, तरी हे शब्द, ही उदाहरणं जी काही आहेत, जे काही म्हणजे जे काही भांडार आहे, जे आपणच निर्माण केले, शब्दांचं पण भांडार आहे, ते सगळं तोकडं पडतं या आत्म्यासमोर किंवा या परब्रह्मासमोर. त्याची म्हणजे कोणाशीच तुलनाच नाही करता येत आहे. कुठल्याच वस्तूची या सद्वस्तू बरोबर तुलनाच होऊ शकत नाही. तर उदाहरणार्थ, पुन्हा उदाहरणार्थ दिले की मानवी दृष्टीने काळ अनंत आहे. मागे किती काळ गेला कोणास ठाऊक आणि पुढे किती काळ येणार कोणास ठाऊक. अनंत काळाच्या दृष्टीने या जगातील मानवी जीवन एखाद्या स्वप्नाप्रमाणे अल्प आहे.
जसं आपण म्हणू एखाद्या पाण्यातल्या बुडबुड्याप्रमाणे माणसाचं जीवन आहे. तर परब्रह्म काळाच्याही पलीकडे आहे. त्याचे ज्ञान करून घेणारा आत्मज्ञानी पुरुष खरा थोर होय. मग इथं जरी सांगितलंय समर्थांनी अनंत काळ, म्हणजे किती काळ गेला कोणास ठाऊक, आणि पुढे किती काळ आहे येणार आहे कोणास ठाऊक, हे जरी लिहिलं असेल तरी समर्थांनी इथं संख्येमध्ये या युगांचं वर्णन केलंय की किती वर्ष, किती हजार वर्ष सत्ययुग असणार आहे. म्हणजे ही जी सायकल आहे, सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, कलियुग, हे 4 युगांची जी सायकल आहे, म्हणजे सत्यनंतर त्रेता, त्रेतानंतर द्वापार, द्वापारानंतर कलियुग, आणि कलियुगानंतर पुन्हा सत्ययुग, ही जी सायकल आहे, त्या सायकल म्हणजे प्रत्येक युगाची किती वर्ष असतात हे संख्येमध्ये दिलंय दासबोधामध्ये, इतकं इतकं डिटेलमध्ये दिलंय. तर ते आता बघणारच आहे आपण. तर ह्या चौथ्यामध्ये ब्रह्मनिरूपण, पहिल्यांदा बघा समर्थाने ब्रह्मनिरूपण नाही सांगितलं, पहिल्यांदा मायोद्भव निरूपण सांगितलं. पहिला देहबुद्धी समजून घ्यायला सांगितली, आणि मग ब्रह्माचं निरूपण द्यायला हा चौथा समास घेतला. आणि चौथा म्हणजे आपण हे 3 गुण म्हणतो, रजो तमो सत्व, आणि चौथा परब्रह्म. म्हणजे जरी शुद्ध सत्व असला तरी तो सत्वाचा प्रकार आहे, आणि हे पार केल्यानंतर ब्रह्म सांगितले. पण या चौथ्यामध्ये त्रिगुण म्हणतो आपण किंवा त्रिदेव म्हणतो, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, बरोबर. चौथ्याचं महत्व सांगते, म्हणजे जसं न्यूमरॉलॉजीमध्ये नंबरचं महत्व आहे, 7 नंबर, 9 नंबर, 1 नंबर, बरोबर, तसं दासबोधात कोणत्या तरी एका दशकात समासात पण आहे, चौथ्याचं महत्व दिले. चौथा, चौथा म्हणजे कोण, पहिला, दुसरा, तिसरा कोण, तर हे 3 जे आहेत ब्रह्मा विष्णू महेश, सृष्टीची निर्माण करणारा, सृष्टीचं पालन करणारा आणि सृष्टीचा संहार करणारा, हे 3 जण झाले. निर्माण करणारा ब्रह्मा, सांभाळणारा विष्णू, संहार करणारा महेश, आणि त्यांच्या वरही असलेला कंट्रोलर म्हणजे हा ब्रह्म. चौथा, चौथ्याचा जो उल्लेख आहे या दासबोधातला तो अशा पद्धतीने. मग तिसरं आपल्याला समास झाला तो मायोद्भवाचा, पहिला माया दाखवून दिली, आणि आता चौथ्यावर आलो आपण ब्रह्माच्या निरूपणावर. आणि त्याच्यातही सांगितलंय की ब्रह्म कसं अंत म्हणजे अनंत आहे आणि अपरिमित आहे, आणि परब्रह्माच्या काळाच्याही पलीकडे आहे. तर काळ वेळ हे सगळं मायेला लागू आहे, परब्रह्माला काहीच लागू नाही. तर याच्यात आता कालगणना समजावून सांगतायत समर्थ की कृतयुगाची, बघा मी मगाशी सांगितलं ना की नंबर मध्ये दिले, आकड्यामध्ये दिले, किती वर्ष, किती हजार वर्ष, किती कालावधी कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग असणार आहे, त्याचं कलियुग असणार. तर कृतयुगाची 17,28,000 वर्ष, त्रेतायुगाची 12,96,000 वर्ष, द्वापार युगाची 8,64,000 वर्ष, आणि आता कलियुगाची गणना ऐका म्हणून सांगितले. म्हणजे कलियुग किती वर्षाचा आहे ते ऐका म्हटलंय. तर कलियुगाची 4,32,000 वर्ष. आणि ह्याच्यात पण खूप काय म्हणतात, ज्ञान किंवा त्या संख्यांमध्ये पण ना खूप जास्त संबंध आहे. म्हणजे इथे आता कृतयुगाची 17,28,000, त्रेतायुगाची 12,96,000, आणि द्वापार युगाची 8,64,000, आणि कलियुग सगळ्यांपेक्षा कमी आहे. पण आपल्याला माहितीये कलियुगाचं सहन करण्याच्या किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या किती आहेत त्या. कलियुग सगळ्यात कमी वर्षांचा आहे, 4,32,000 वर्षांचा आहे. तर 4ही युगांची मिळून एकंदर 43,32,000 वर्ष होतात. बघा सगळं म्हणजे आकड्यांमध्ये दिलंय किती काय काय आहे. मला माहित नाही दुसऱ्या ग्रंथांमध्ये कुठे आहे की नाही, पण मी जेव्हा पहिल्यांदा वाचलं होतं, मी जसं म्हटलं की लहानपणापासून भाग्य मिळालंय दासबोधाची उपासना करण्याचं, साधना करण्याचं. आणि जेव्हा पहिल्यांदा ऐकलं होतं तेव्हा इतकं इतकं आश्चर्य वाटलं, म्हणजे मी लिटरली तिचे ऍडिशन कॅल्क्युलेटर घेऊन करतो ना आपण तसं केलं होतं की बरोबर आहे का खरोखर त्यांनी हे एकूण पण लिहिले ना त्याच्यात, कृतयुगाचे 17,28,000, त्रेतायुगाचे, द्वापार युगाचे आणि कलियुगाची मिळून, 4ही युगांची मिळून एकंदरीत 43,32,000 वर्ष होतात. हे करून बघितलेलं. म्हणजे आता आपण मायेत आहे ना, शंका संशय ह्या गोष्टी आहेत आपल्याकडे, म्हणजे माझ्याकडे पहावे आपण असे आपण. तर ते करून बघितलेलं, आणि ही 43,32,000 वर्ष मिळून ही 4 युग बनतात. आणि अशी 4 युग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो, ज्या परब्रह्माबद्दल आपण बोलतोय.
ज्या चौथ्याबद्दल बोलतोय, जो ब्रह्मा विष्णू महेशालाही कंट्रोल करतोय, त्याच्यासाठी ह्या 4 युगांचं म्हणजे 43,32,000 वर्ष आपल्या कालगणनेनुसार, एवढ्या दिवसांचा मिळून एक जो काही दिवस आहे तो त्या ब्रह्मदेवाचा आहे. आणि ब्रह्मदेवाचे असे 1000 दिवस, म्हणजे सॉरी, परब्रह्माचं नाही म्हटलं मी, ब्रह्मदेवाचे, जसं ब्रह्मा विष्णू महेशाचं चाललं आपलं. तर हा ब्रह्मदेवाचा तसा मिळून 4 युग मिळून एक दिवस आहे. आणि देवाचे असे 1000 दिवस झाले म्हणजे विष्णूची एक घटका होते. आणि विष्णूच्या 1000 घटका झाल्या म्हणजे महादेवाचे एक पळ होते. आणि ईश्वराची, आणि मी तुम्हाला म्हटलं चौथा तो आहे जो की या तिघांना कंट्रोल करणार आहे, म्हणजे त्याच्यासाठी किती असेल. तर ईश्वराची किंवा महादेवांची 1000 पळे झाली म्हणजे आदिशक्तीचे म्हणजेच मूळ मायेचे एक अर्ध पळ होते, जे की म्हटलं या तिघांना कंट्रोल करणारी जी आदिशक्ती सांगितले तिचं अर्ध पळ होते. आणि निरनिराळ्या शास्त्रांमधून अशी कालगणना सांगितलेली आहे. म्हणजे आपण जे काही 4 युग, म्हणजे आपल्याला, आपण एका युगातही पूर्णपणे एका युगाचाही अनुभव घेऊ शकत नाही. एका युगाचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला कित्येक जन्म घ्यावे लागतात. तर हे याचे कालगणनेचं इथं व्यापकपणे विश्लेषण केलेलं आहे. फक्त विश्वरचनेला कालाने केलेली गणना लागू पडते. विश्वाची स्थिती काळ म्हणजे विश्वाला जे काय तो काळ लागू पडतो. परंतु परब्रह्म पालटतच नाही, तर व ते पालटत नाही म्हणून त्याला स्थिती किंवा अवस्था असत नाही. जेथे अवस्था नाही तेथे काळास वास्तव्य नाही. म्हणून श्री समर्थ म्हणतात की परब्रह्माची स्थिती खंडत नाही, अखंड राहते. ही एक बोलण्याची पद्धत आहे. जर परब्रह्माचे वर्णनच करता येत नाही तर मग त्याची स्थिती कोण आणि कशी सांगणार. बरोबर आहे ना, की त्याची तुलनाच करता येत नाही. हे काळ गणना वगैरे जे आहे ते आपल्यासाठी आहे किंवा ब्रह्मा विष्णू महेशासाठी आहे. त्यांना सुद्धा हँडल करणारी जी आदिशक्ती आहे तिचं वर्णनच तिचं कुणाशीच कम्पॅरिझनच करता येत नाही. तर काय त्याची स्थिती आपण सांगणार आणि कोण सांगणार. आपण सांगणारे तरी कोण आहे ना. तर कलियुगाची 4760 वर्ष आतापर्यंत गेली. म्हणजे हा जेव्हा दासबोध लिहिला गेलाय तेव्हाच वर्णन इथं सांगितले. कलियुगातली, जे कलियुग सांगितलेलं आहे 4 लाख, टोटल कलियुग किती वर्षांचा आहे, 4,32,000 वर्षांचा आहे. त्या 4,32,000 वर्षांमधली 4,760 वर्ष आतापर्यंत गेली. मग अजून 4 लाखावरती जायचं होतं जेव्हा हा दासबोध लिहिला गेला तेव्हा. तर आतापर्यंत तेवढी गेली म्हणून समर्थांनी लिहिले. मग जी वर्ष बाकी उरली आहेत त्यांचा प्रकार ऐकावा. या उल्लेखावरून असं दिसते की शके 1581 साली या समासापर्यंत दासबोधाची रचना झाली होती. म्हणजे 1581 साली दासबोधाची रचना, म्हणजे हा समास जो 6वा समास आहे. मूळतः आपण प्रस्तावनेत बघितलं, मूळतः समर्थांनी जेव्हा दासबोध लिहायला घेतला तेव्हा 6व्या दशकापर्यंतच त्यांनी दासबोध लिहिला होता आणि 7वा लिहायला चालू केला होता. सॉरी, 7व्या दशकापर्यंतच लिहिला होता आणि 8वा लिहायला घेतला होता. मला वाटतं 8वा काहीतरी ज्ञानाशी रिलेटेड आहे. तर 8व्याचं नाव तर 8वा जो आहे तो ज्ञानाशी, ज्ञानबोधी असं काहीतरी नाव आहे त्याचं. तर 7 दशकांपर्यंतच समर्थांनी पहिला दासबोध जो लिहिला होता तो होता. आणि हा 8वा आहे तो त्याच्यानंतर, म्हणजे 7वा संपताना लिहिलेलाच आहे तिथे. हा जो काही मी वाचन करते तो आहे बेलसर यांचा दासबोध आहे, जे स्वतःला रामभक्त म्हणतात, म्हणजे ते खरंच राम. तर हा 8वा जो आहे तो त्याच्यात ज्ञान दशक आहे, तो त्याच्यानंतर लिहिला गेला. तर ही 7 दशक जे काही आहेत ते या 1581 सालापर्यंत लिहिले गेले समर्थांकडून. म्हणजे समर्थांनी दासबोधाची रचना केली गेली. तर ही कलियुगाची 4,27,240 वर्ष. बघा, पुन्हा त्याचं आणि कॅल्क्युलेशन दिलंय की 1581 सालापर्यंत कलियुगाची 4,760 वर्ष गेली होती. मग 4,32,000 वर्ष त्यातनं मायनस केले 4,700, तर किती उरतात. तर कलियुगाची 4,27,240 वर्ष अद्याप शिल्लक आहेत. पुढे येणाऱ्या कालामध्ये वर्णांचा एकमेकात संकर होणार आहे. हे भाकीत म्हणू शकतो आपण. तेव्हाच्या काळी सांगितलेलं समर्थांनी 1581 साली भाकीत ऑलरेडी सांगितलं होतं की 4,27,240 वर्ष जी काही शिल्लक आहे तर या पुढे येणाऱ्या काळामध्ये वर्णांचा एकमेकांमध्ये संकर होणार आहे. म्हणजे मिक्स होणार आहेत गोष्टी सगळ्या.
जे काही म्हणायचं तर आपण जे शुद्ध ज्ञान आहे, शुद्ध परब्रह्म आहे किंवा शुद्ध ज्ञान, फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर शुद्ध आयुर्वेदा, शुद्ध चरकशास्त्र, शुद्ध जे काही ग्रंथ, अध्यात्माचं जे काही ज्ञान, सनातन धर्माचं जे काही शुद्धत्व होतं, त्याचा संकर एकमेकात संकर होणार आहे, समर्थ रामदासांनी आधीच लिहून ठेवलं होतं भागवत 1581 साली. आणि बघा त्याच्यानंतर आत्ताच्या काळापर्यंत किती मॅन्युप्युलेशन झाले धर्मामध्ये, ग्रंथांमध्ये, आयुर्वेदामध्ये. म्हणजे जे काही आपण बघतोय ना, सगळं मॅन्युप्युलेटेड, सगळं भेळ झाले, सगळं मिक्सचर झालंय. कुठंच काहीच प्युअर नाहीये. अध्यात्म सुद्धा प्युअर राहिलेलं नाहीये, परमार्थ सुद्धा प्युअर राहिलेला नाहीये. त्याच्या मागही ते अवगुण लागलेले आहेत आणि मिक्सचर संकर झालेला आहे वर्णांचा एकमेकांमध्ये. आता पुन्हा सत्ययुगाकडे वाटचाल आहे, तर पुन्हा ती फेज आली आहे शुद्ध ज्ञानाची किंवा प्युरिटी, जे काही प्युअर जे नॉलेज होतं मूळचं सनातन काळातलं, ते सगळं पुन्हा यायला लागलं. त्यामुळे ग्रंथ पण आहेत ना, ते जे मॅन्युप्युलेट झालेले मधल्या काळातले जे संकर आहे, संकर म्हणजे मिश्रण जे झालेलं आहे, मॅन्युप्युलेशन झालेलं आहे, ते आता पुन्हा शुद्ध व्हायला लागले. म्हणून बरेच जण चॅनेलिंग मार्फत किंवा काय जे खरं ज्ञान आहे ते आता पुन्हा बाहेर यायला लागले. म्हणजे हे सायकल आहे शेवटी. म्हणजे हे त्या आदिशक्तीचं जे काही प्लॅनिंग आहे किंवा कंट्रोल आहे, तो तिचा आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये कोणीच फेरबदल नाही करू शकत. मग तिला जसं करायचंय तसं ती ब्रह्मा विष्णू महेशाकडून करून घेते. ब्रह्मा विष्णू महेश आपल्या त्यांच्या मार्फत, त्यांच्या ऊर्जेमार्फत आपल्याकडनं करून घेतात या सृष्टीचा जो काही रहाट गडग चाललंय ते. तर अशा पद्धतीनं या कलियुग युगाचं वर्णन इथं केलंय. पुन्हा इथं आत्म्याचं खूप व्यापकतेत सांगितले की एक आत्मा तेवढा सर्वत्र व्यापून आहे, तोच खरा देव आहे. बाकीचे सगळे चराचर विश्व मायेचा देखावा आहे. समजा एखाद्या चित्रामध्ये सेना काढली, म्हणजे सैन्य काढलं, तर त्यामध्ये मोठा कोण लहान कोण म्हणावा याचा तुम्हीच आपल्या मनाशी विचार करा. म्हणजे त्याच्यात जर सांगायचं झालं या सैन्यामध्ये लहान कोण आहे मोठा कोण आहे सांगता येईल का? म्हणजे डोळ्यासमोर घ्या, आपण मूवी वगैरे बघतो त्यात इतक्या लाखोनी सैन्य दाखवलं जातं, त्याच्यात हा लहान आहे तो मोठा आहे असं सांगता येतं का? नाही येत. तर इथे समर्थ म्हणतात की हा जो मायेचा देखावा आहे, त्याच्यात ही जी काही चित्रामध्ये सेना असते त्याप्रमाणे त्यात लहान कोण मोठा कोण येईल तर तुमचं तुम्हीच मनाशी विचार करा. एखाद्याने भले मोठे स्वप्न पाहिले, त्यामधील व्यक्तींना लहान व मोठे असेही ठरवून टाकले, पण तो जागा होऊन पाहू लागला तर सगळेच नाहीसे झालेले आढळले. जागेपणाच्या दृष्टीने विचार केला तर कोणी मोठा व कोणी लहान हा सगळा स्वप्नाचा विस्तार होता असे ध्यानात येते. त्याचप्रमाणे या दृश्य जगाचा विचार स्वप्नाप्रमाणे माईक आहे. येथील थोरपण आणि लहानपण खरे नाही. खरा मोठा कोण व लहान कोण हे ज्ञानी पुरुष बरोबर निवडू शकतात. म्हणजे आपण इथं वयानुसार किंवा ज्ञानानुसार किंवा जे काही आहे त्यांच्या वाणीनुसार म्हणतो कोण मोठा कोण लहान. तर खरं तर हे लहान मोठं आपण ठरवूच शकत नाही. एखाद्या स्वप्नात आपण या सेनेत किंवा एखाद्याला लहान मोठं ठरवू आणि जागेपणी उठतो तेव्हा बघतो तर तिथे लहानही काही नाही आणि मोठंही काही नाही, तशी अवस्था आहे. त्यामुळं ज्ञानी पुरुषच बरोबर ओळखू शकतो की खरा मोठा कोण आणि लहान कोण ते. जो जन्मास येऊन मरण पावतो तो जन्म मरणाच्या चक्रात अडकलेला आहे असे समजावे. देहबुद्धीमुळे देहाचे मोठेपण तेच स्वतःचे मोठेपण असे जो समजतो तो देह जिवंत असून मेल्यासारखाच असतो. म्हणजे पुन्हा मायेबद्दल सांगितलंय, देहाबद्दल सांगितलंय. देहात जर अडकलो, देहाला जर मोठं समजायला लागलो तर तो जिवंत असून मेल्यासारखा देह आहे असं इथं लिहिलेलं आहे. जन्मास येऊन जो आत्मज्ञान करून घेतो तो मरत नाही, तो अमर होतो. जसं की समर्थ रामदास असतील, देहात येऊनही त्यांचे जे काही विचार आहेत ते अमर आहेत, बरोबर. तो खरोखर विचाराने श्रेष्ठ आहे किंवा तो मरतच नाही. ज्यानं आत्मज्ञान करून घेतले, जसं काल सांगितलं की आत्मसाक्षात्कारी जे काही संत झाले, ज्यांनी समाधी, संजीवनी समाधी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज घ्या, तुकाराम महाराज घ्या, ज्यांनी ज्यांनी समाधी घेतली, ज्यांना ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला, ते अमर आहेत, ते देहानं गेले. पण त्यांची ऊर्जा जी आहे, आत्म्याची ऊर्जा जी आहे ती अजूनही कार्य करते. तर त्यांनी सांगितले की हे जे आहेत, जन्मास येऊन जो आत्मज्ञान करून घेतो तो मरत नाही, तो अमर होतो. जे खरोखर विचाराने श्रेष्ठ आहेत त्यांनी याचा विचार केला पाहिजे. ज्यांना आत्मज्ञान होते तेच खरे थोर पुरुष असतात, तेच खरे महाजन असतात असा निर्णय वेद, शास्त्रे, पुराणे आणि साधू संत यांनी देऊन ठेवला आहे. याप्रमाणे एक परमेश्वर तेवढा सर्वांपेक्षा थोर आहे. त्याच्यामध्ये विष्णू शंकर येतात व जातात. बघा, ज्यांना आता हा आपला जो दशक आहे त्याची पुन्हा आठवण करून देते, नाव आहे देवशोधन.
तर याच्यात काय लिहिलंय, एक परमेश्वर तेवढा सर्वांपेक्षा थोर आहे. मग आता परमेश्वर आपण कोणाला म्हणतोय ते बघायचंय. याच्यामध्ये विष्णू आणि शंकर येतात आणि जातात, उत्पन्न होतात नाहीसे होतात. म्हणजे ते सुद्धा येतात आणि जातात, त्याच्याही वरती परमेश्वराचं स्थान सांगितलं. तो परमेश्वर निर्गुण निराकार आहे, तेथे काही उत्पन्न होत नाही आणि उत्पन्न होऊन वाढत नाही. स्थल काल आकार यांचा विचार अलीकडचा आहे. नाम रूप स्थल काल आकार वगैरे माणसाच्या बुद्धीच्या कल्पना आहेत. ब्रह्मप्रलयाच्या वेळी बघा, प्रलय प्रलय आपण आता बघतोय आजूबाजूला प्रलय का आलाय. मॅडमनी काल सांगितलं होतं की का आलाय दासबोध आपल्याला वाचण्यासाठी आपल्या समोर. आज आपण बघितलं त्रेतायुग, कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुगाला किती वर्ष आहेत, किती वर्ष राहिले आहेत आणि त्यात काय होणार आहे. 1581 साली समर्थांनी दासबोधामध्ये लिहून ठेवले 6व्या दशकामध्ये. आणि काय होणार पुढे जाऊन, संकर होणार, कसं होणार, काय होणार तेव्हा लिहिलंय. आणि त्याच समासात त्याच दशकात त्यांनी हेही सांगितलंय की जे काही प्रलय आहेत ते या परब्रह्माला स्पर्श सुद्धा करू शकत नाहीत. ते नामारूपाच्या पलीकडे आहेत. कोणत्याही काळ ब्रह्म अगदी जसेच्या तसे राहते, ते त्यांच्यात यत्किंचितही पालट होत नाही. जे सदा सर्व काळ ब्रह्मस्वरूपाबद्दलच बोलतात व सांगतात, जे ब्रह्माला संपूर्णपणे जाणतात, ते ब्रह्मज्ञ पुरुषच ब्राह्मण समजावे. काल प्रश्न होता ना, ब्राह्मण कुणाला समजायचं, जातीने ब्राह्मण का. तर म्हणजे जस्ट एक जेव्हा केव्हा जेव्हापासून मी हे दासबोधाचं निरूपण ऐकते तेव्हापासून ऐकलेली गोष्ट सांगेन. जिथे कुठे दासबोधामध्ये जातीचं वर्णन केलेलं आहे तिथे तिथे मी निरूपणात असं ऐकलं होतं की ब्राह्मण म्हणजे आपला चेहरा. बघा, आपण पहिल्यांदा कोणाला दाखवतो, चेहरा दाखवतो. किंवा घराचं पण उदाहरण दिलं होतं की हॉल आपला व्यवस्थित असला पाहिजे, बरोबर. आपण हॉल व्यवस्थित नीटनेटका ठेवतो, पण आतमधल्या खोल्या आहेत त्या बऱ्याचदा अस्ताव्यस्त असतात किंवा असल्या तरी काही फारसा फरक पडत नाही. तसंच आपला ब्राह्मण कोण आहे तर हा चेहरा सांगितलाय. आणि बाकीची अवयव आहेत ते ते जे काही आपण जाती मानल्यात, ऍक्च्युली समर्थांनी सुद्धा कुठेतरी उल्लेख केलेला आहे त्याचा, तर मला नेमकं कुठेही नाही सांगता येणार. तर हे जे काही जातीचे वर्णन केलेले आहेत ते आपल्या शरीराला कशी लागू पडतात, आपल्या घराला कशी लागू पडतात. आणि आता ज्ञानाच्या दृष्टीनं ती जी काही वर्ण केलेले आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ते ज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा लागू पडतात. तर ब्राह्मण जातीचं तर बघायचंच नाहीये. जात पात हे सगळे नंतर आले, जात धर्म हे सगळं नंतर आलं. आपण कुठलं ज्ञान घेतोय, आपण त्याच्यापेक्षा पण हायर लेवलचं घेतोय, त्यामुळे इथं जातीचा विषयच येत नाही. इथं काय सांगितलं पुन्हा, जी काय ओवी आहे, जे सदा सर्व काय ब्रह्मस्वरूपाबद्दलच बोलतात व सांगतात. ब्रह्मस्वरूप म्हणजे त्या सद्गुरू सोबत असतात, त्या श्वासासोबत असतात, त्या आत्म्यासोबत असतात, जो चिरकाळ निराकार निर्गुण अनंत आहे त्याच्याबद्दलच बोलतात. जे त्याच्या सोबतच अखंडपणे असतात, जे ब्रह्माला संपूर्णपणे जाणतात, तेच ब्रह्मज्ञ पुरुष ब्राह्मण समजावे. मग आपण कोणाला ब्राह्मण समजतोय ते बघायचंय. तर अशा पद्धतीने हा चौथा समाज जो काही होता तो झालेला आहे. आता पाचवा समाज बघूयात, ज्याचं नाव आहे माया ब्रह्म निरूपण. आता इथं माया आणि ब्रह्म दोन्हीचं एकत्रित निरूपण दिलंय. मोठा आहे हा समाज थोडा. याच्या आधी आपल्याला पहिला मायेचं सांगितलं वेगळ्या पद्धतीने सेपरेट, मग ब्रह्माचं सांगितलं निरूपण, आणि आता माया आणि ब्रह्म एकत्रितरित्या निरूपण सांगितलं या पाचव्या समासामध्ये. तर आपण बघूयात थोडक्यात याच्यात काय सांगितलंय. या समासामध्ये श्री समर्थांनी माया आणि ब्रह्म यांचा संबंध कसा आहे, त्यांची लक्षणे कशी आहेत हे सांगितले आहे. माया म्हणजे काय, माया शब्द मा धातूपासून होतो. म्हणजे आता पुन्हा इथे संधी विग्रह संस्कृत शब्द किंवा जे काही शब्द बनले गेले आहेत, धातू बनले गेले आहेत, व्याकरणाच्या दृष्टीने बनले गेलेला आहे जे काही, त्याचा इथं त्यांनी उल्लेख केलाय. माया शब्द हा मा धातूपासून होतो. मा म्हणजे मोजणे, मावणे, समावेश होणे. माया म्हणजे विश्व मातीयस्या, जिच्यामध्ये विश्व मावते, जी परब्रह्माला मोजमापात आणते ती शक्ती होय. वेदांतातही महामाया शिरली कुठून. बृहदारण्य उपनिषदांमध्ये याज्ञवल्क्याने मैत्रेयी स्पष्ट सांगितले. बघा, याच्यावरून कळेल की समर्थ रामदासांनी उपनिषदांचाही किती अभ्यास केला होता. म्हणजे हे कोणी महान पुरुष होऊन गेलेले आहेत ना हे संत आपल्या, म्हणजे आपण खरंच भाग्यवान आहे. महाराष्ट्रासारख्या भूमीमध्ये आपण जन्माला आलोय जिथे असे हे
महान संत, ज्ञानी संत, महापुरुष होऊन गेले. एकतर त्याने आयुष्य आपलं सगळं पणाला लावून हे ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जितका काही स्वतःच्या देहाचा उपभोग आणि जीवनाचा उपभोग होता तो त्यागला. ते जे की आपल्याला माहिती आहे, समर्थ रामदास आईच्या इच्छेसाठी बोहल्यावर चढले सुद्धा, तिथून ते पळून गेले. त्याच्यावरून समर्थांवरही खूप साऱ्या टीका झाल्या, खूप सारं त्यांच्या घरातल्यांना समाजाकडून भोगायला लागल्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी ऐकून घ्याव्या लागल्या. मग हे संत महापुरुष जे काही जन्माला येतात किंवा त्यांच्या घरचे जे आपण म्हणतो, ते सोपं नाही आहे त्यांच्या सोबत राहणं किंवा त्यांचे नातेवाईक बनून राहणं किंवा त्यांचे जवळचे बनून राहणं. त्याच्या बरोबर त्यांना जे काही सहन करावं लागतं तेही पराकोटीच असतं. तर जेव्हा ते गेले बोहल्यावरनं पळून, का गेले ह्याचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्यानंतरचा जो काही त्रास आहे तो सहन त्यांच्या घरातल्यांना जो काही करायला लागला तो पराकोटीचा होता. त्यांना तर लागलाच, पण त्यांच्या घरातल्या नाही. तर आपल्याला ज्ञानेश्वर मुक्ताई त्या भावंडांचंही माहिती आहे, हे संत जे आहेत त्यांना किती सहन करायला लागलं. म्हणजे शेवटी आपण म्हणू ना की सोल प्लॅन, आपण त्याच्याही हायर लेवलला ऑलरेडी ज्ञान घेतलेलं आहे. सोल प्लॅन, सगळे जे काही शिकवणी आपल्याला घ्यायच्या होत्या त्यासाठी हे जे काही आत्मे, आपले महान आत्मे आले, त्यांना आपल्याला शिकवणी देण्यासाठी किती त्रास सहन करायला लागला. आणि हे सगळं ऐकून वाचून ग्रंथ त्यातनं आपण किती घेतोय हे बघायचे. प्रत्यक्षात आपल्याला तर काहीच करायला लागलेलं नाहीये, पण पुढच्याच ठेच मागचा शहाणा ही जी काही म्हण आहे ती आपण किती वापरतोय स्वतःच्या आयुष्यात ते बघायचंय. की आपल्याला स्वतःलाच ठेच लागून घेतल्यावर आपल्याला कळणार आहे. पुढच्याला ठेच लागल्यावर आपल्याला जर कळत असेल तर त्याचा काहीतरी उपयोग आहे. पण पुढच्याला ठेचा लागूनही, स्वतःला ठेचा लागूनही जर आपल्याला कळत नसेल तर ह्या संत महापुरुषांनी जे काही त्यांच्या आयुष्यपणाला लावलं होतं सार्थक होणार नाहीये. ते सगळं आपल्या हातात आहे. तर बघायचंय आपण किती शिकतोय या गोष्टींमधून. तर इथं सांगितलंय मायेबद्दल, महामाया ही शिरली कुठनं वेदांतामध्ये. तर बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्याने मैत्रेयी स्पष्ट सांगितले की इदम सर्व यदयात्मात्मा, जे आहे ते सर्व आत्मरूप आहे. अद्वैत दर्शनकारांचे अर्थात श्री समर्थांचे सुद्धा सांगणे असेच की विश्वाचे मूळ तत्व एकच, एक आत्मा आहे. त्याच्या ठिकाणी अनेकपणा नाही. नेह नानास्ति किंचन, येथे यत्किंचितही अनेकपणा नाही. मग प्रश्न असा की अनेकपणाने भरलेले जग कसे निर्माण झाले. एक उत्तर असे, आत्म्या वाचून इतर वस्तूच नाही, म्हणून आत्माच अनेकपणाने दिसतो. या उत्तराप्रमाणे द्वैत व अद्वैत दोन्ही सारखेच सत्य ठरतात, परंतु एकपणा आणि अनेकपणा परस्पर विरुद्ध असल्याने दोन्ही एकाच वस्तूच्या बाबतीत सारखे सत्य असू शकत नाही. अद्वैत सत्य आहे असा आत्मज्ञानी पुरुषांचा प्रत्यक्ष अनुभव आहे, तो प्रमाण मानला पाहिजे. येथे आणखी एक मोठा प्रश्न येतो, तो असा की आत्मा एकच आहे, संपूर्ण सत्य आहे, सर्वव्यापी आहे, अनंत व अविनाशी आहे. हे जर खरे तर त्या आत्म्यामध्ये अनेकपणाने भरलेले सतत पालटणारे अंतवंत अपूर्ण द्वैतमय जगच झाले कसे. याचे उत्तर असे की प्रथम हे पाहावे की हा प्रश्न येतो कोणाला. आत्मज्ञानी पुरुषाला हा प्रश्न येतच नाही, कारण त्याला एकच एक आत्मस्वरूपा वाचून इतर काही अनुभवास येतच नाही. अर्थात आत्मज्ञान नसणाऱ्यांना हा प्रश्न येतो. ब्रह्म निराळे, जग निराळे, त्यास पाहणारा मी निराळा आणि माझ्यासारखे आणखी मी निराळे, अशा भेद बुद्धीने अनेकपणामध्ये जगणाऱ्या जीवांना हा प्रश्न निर्माण होतो. तो कसा ते पहा. मी खरोखर आत्माच आहे, पण अज्ञानामुळे देहबुद्धीचा उदय झाला आणि खऱ्या मीचा जीवाला विसर पडला. तो स्वतःला देहरूप मानू लागला, त्यामुळे सगळे दृश्य विश्व ज्याला खरे वाटू लागले. एकीकडे आत्मस्वरूप झाकले गेले आणि दुसरीकडे अनेकपणाने भरलेले व सतत पालटणारे जग त्याला सर्वस्वी खरे वाटू लागले. ज्या अज्ञानामुळे हा एवढा अनर्थ झाला ते तरी कुठून आले. या प्रश्नाचे उत्तर असे की शुद्ध निर्गुण निर्मळ परब्रह्माचे अक्षरशः अनंत शक्ती वास करतात. त्यापैकी दृश्य किंवा नामरूपे किंवा आकार निर्माण करणारी एक अतिविलक्षण शक्ती आहे. पूर्ण निराकार आणि स्वतंत्र परमात्मा वस्तूला अनंत आकार देणारी आणि दृश्याच्या कक्षेत कोंडणारी अशी ही शक्ती प्रथम आत्मस्वरूपावर झाकण घालते. त्या शक्तीचे नाव आहे माया आणि त्या झाकणाचे नाव आहे अज्ञान किंवा अविद्या. होय, अज्ञान, अविद्या, भ्रम, अध्यास, देहबुद्धी ही सगळी मायेची प्रजा आहे.
आत्मज्ञानी पुरुषाला परमात्म वस्तू जशी आहे तशीच अनुभवाला येते. अनंत नामरूपाने भरलेले आणि क्षणोक्षणी बदलणारे चराचर विश्व त्याला परब्रह्माची स्वानंद लीलाच आहे असे वाटते. मायेच्या प्रभावाने फसून जाऊन तो आत्मस्वरूपाला विसरत नाही आणि दृश्याला खरेपणा देत नाही, परंतु मायेच्या अधीन होऊन अज्ञानामध्ये जगणारा जीव स्थल काल निमित्तांच्या बंधनात वावरतो. त्यामुळे आत्मस्वरूप तर तो विसरतोच, त्याबरोबरच चराचर विश्व संपूर्ण सत्य मानतो. आत्मज्ञानाच्या भूमिकेवरून पाहिले तर ब्रह्म आणि त्याची शक्ती माया दोन्ही अगदी एकरूपच आहेत. उलट अज्ञानाच्या भूमिकेवरून पाहिले तर ब्रह्म आणि माया वेगळी वाटतात. म्हणून मानवी बुद्धीच्या पद्धतीने ज्ञानमय ब्रह्म आणि अज्ञानमय माया यांची तुलना करता येते. त्यांची परस्पर विरोधी लक्षणे या समासात श्री समर्थांनी सांगितली आहेत. आणि परमात्मा वस्तूचे इतक्या विविध अंगाने केलेले साधे सोपे वर्णन मराठी भाषेमध्ये अन्यत्र कुठेही नाही. त्यामध्ये उपनिषदांचे सार उतले आहेत. श्री समर्थांच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने हा समास अति महत्वाचा समजला पाहिजे. बघा, आपण कालच बघितलं, पॅराडॉक्स सांगितलं होतं, इंग्लिश शब्द पॅराडॉक्स म्हणजे काय. अजून एक उदाहरण देते की आपण सूर्योदय आणि सूर्यास्त म्हणतो. बघा, खरंच सूर्योदय आणि सूर्यास्त होतो का हो? आता आपण जगात या आहे पृथ्वीवर म्हणून आपल्यासाठी सूर्योदय आणि सूर्यास्त, ते पण आता आपण भारतात आहे म्हणून आपल्याकडे ठराविक वेळी सूर्योदय सूर्यास्त मानतो आपण. पण ह्याच्या पलीकडे जाऊन बघा, पृथ्वीच्याही पलीकडे जेव्हा जाऊ आपण गॅलेक्सी मध्ये वगैरे, तर सूर्य उगवतही आणि नाही आणि मावळतही नाही, तो आहे तसाच आहे. तो जो काही ऊर्जेचा स्रोत आहे तो आहे तसाच आहे, तो उगवत पण नाही आणि मावळत पण नाही. मग हे उगवणं आणि मावळणं कुणाला आहे? सूर्योदय आणि सूर्यास्त कोणाला आहे? आपल्याला आहे. हे जे पॅराडॉक्स आहे ते आपल्याला आहे. जसं काल छापा काटा सांगितलं, एका बाजूने बघितलं तर छापा दिसतो तेव्हा असा अर्थ होत नाही की काटा नाहीये, आणि काट्याच्या बाजून बघितलं तर छापा नाही असं होत नाही. हे पॅराडॉक्स आहे. तसं सूर्योदय सूर्यास्त जे आहे ते आपल्यासाठी आहे. याचा अर्थ असा नाही की सूर्य उगवतोय आणि मावळतोय. सूर्य आहे ते तसं आहे, आपल्याला तो उगवतोय आणि मावळतोय या जे काही अज्ञानानं आपल्याला जे जे दिसतंय ते खोटंही म्हणू शकत नाही आपण. कारण खरं बघता आपण जिथं राहतोय वावरतोय तिथे खरं तर सूर्योदयही होतोय आणि सूर्यास्तही होतोय. पण त्याच्या पलीकडे जाऊन जर सत्य बघितलं तर त्या सूर्याच्या दृष्टीनं खरं खोटं म्हणजे सूर्योदय सूर्यास्त आहे का? नाही आहे. मग ह्या दोन्हीही गोष्टी आहेत त्या खोट्याही नाही आहेत आणि खऱ्याही नाही, किंवा त्याच्या पलीकडच्या आहेत त्या. मग आता हे खरं खोटं माया ब्रह्म हेच जे काही कंपॅरिझन आहे ते ह्याच्यात काय सांगितलं समर्थांनी, हे कोण करू शकतो? हे प्रश्न कुणाला पडतात? जो अज्ञानी आहे, जो ब्रह्माशी एकरूप नाही आहे, जो अनेक रूपी आहे म्हणजे ड्युअलिटी मध्ये द्वंद्वत्वात जो अडकलाय ना, त्याला असले प्रश्न पडतात. जो आत्मज्ञानात येतोय, जो ज्ञानात येतोय, ज्याला माहिती आहे सगळं काय आहे ते ब्रह्म आहे, सगळं काय आहे ते एकरूप एकच आहे, त्याला असे प्रश्नच पडत नाहीत. मग हे प्रश्न पडतात कोणाला? मायेत असणाऱ्यांना. अज्ञानी अशी माया सांगितली आणि ज्ञानी असा ब्रह्म सांगितले. आणि माया ब्रह्म निरूपण आत्ता झालं, पाचवा समास. तर त्यामध्ये हे असं वर्णन केलंय. मग सहावा जे काही समास आहे, पाचवा समास समास इथे संपतो. सहावा समास जो आहे त्याचं नाव आहे सृष्टी कथन. याच्यात सृष्टीबद्दल सांगितले, सृष्टीचं वर्णन केलंय. तर बघू आपण काय सांगितले. तर गेल्या समासात म्हणजे पाचव्या समासात आपण ब्रह्म आणि मायाचं वर्णन बघितलं. तर या गेल्या समासात ब्रह्म आणि माया यांचं वर्णन वाचताना एक गोष्ट ध्यानात आली असेल, ती ही की मायेचे पणाचे जे काही गुण ब्रह्माला नाहीपणाने लावले आहेत. जसं की सूर्याचे उदाहरण दिलं मी तुम्हाला. मायेचं आहेपणाचा गुण म्हणजे सूर्योदयही आहे सूर्यास्तही आहे, हा मायेचा गुण झाला. पण ब्रह्माचा गुण त्याला नाहीपणाचा लावला, म्हणजे सूर्य जो आहे मूळचा त्याला सूर्यास्तही नाही आणि सूर्योदयही नाही आहे. बरोबर? म्हणजे आहेपणाचा गुण आहे तो मायेचा लावलाय आणि ब्रह्माचा जो गुण आहे तो नाहीपणाचा लावलाय. याचे कारण असे की परमार्थ दृष्टीने जगात माणसाचे फक्त दोन वर्ग आहेत. बघा पुन्हा इथं त्या जातीवरनं पण आपण जे काही ब्राह्मण शूद्र वैश्य जे काही, तर इथे परत सांगितले की जगात परमार्थाच्या दृष्टीनं माणसाचे फक्त दोन वर्ग आहेत, एक जाणते व दुसरे नेणते. मग इथे जाती आणि धर्म आणि काय काहीच नाही उरलं. एक जाणते म्हणजे एक ज्ञानी म्हणू शकतो आणि एक अज्ञानी म्हणू शकतो. एक जाणते आणि दुसरे नेणते. जाणते पुरुष आत्मज्ञानी तर नेणते पुरुष माया ज्ञानी असतात. आत्मज्ञानी पुरुषांना ब्रह्म साक्षात अनुभवास येते, तर अज्ञानी पुरुषांना माया प्रत्यक्ष प्रचितीस येते.
दृश्य रूप असलेले हे जग अज्ञानी लोकांना कितीही खरे वाटले तरी ते तसे नाही. ब्रह्मास त्याचा स्पर्श होत नाही हे सगळे जरी बरोबर असले तरी ज्ञानी पुरुष ज्यावेळी अज्ञानी लोकांना ब्रह्म कसे आहे ते सांगू लागतो त्यावेळी तो मायेचे एक एक लक्षण घेतो आणि ते लक्षण ब्रह्माच्या ठिकाणी नाही असे सांगतो. म्हणून ब्रह्म अनाम अरूप अक्रिय साक्ष अलक्ष अपार अप्रत्यक्ष निर्विकार निराकार निराभास निर्गुण निरुपाधिक वर्णहीन अविनाश अव्यक्त अकर्ता व अद्वैत आहे असे सांगावे लागते. किती शब्द आहेत, हे शब्दही अपुरे आहेत. इतके शब्द त्या ब्रह्माला सांगण्यासाठी वापरलेत जे की मायेचेच आहेत. शब्द म्हणजे मायाच आहे शेवटी, त्याला लिमिटच आहे ना. मग त्या ब्रह्माचं वर्णन करण्यासाठी जे अज्ञानी लोक आहेत त्यांना पुन्हा मायेचाच आधार घेऊन सांगावं लागतंय ज्ञानी माणसाला. तर इथे सांगितले पुन्हा की या समासात जगत मिथ्या आहे हे मत पुन्हा मांडले आहे. खऱ्या खोट्याचे मिश्रण म्हणजे मिथ्या होय. ज्ञानी पुरुषाला जगत परमात्मा स्वरूप दिसते तर अज्ञानी लोकांना तेच दृश्य रूप दिसते. दोघांच्या भूमिकेवर दोघांचे अनुभव खरेच आहेत, पण पहिला अनुभव यथार्थ तर दुसरा अयथार्थ आहे असतो. म्हणून अज्ञानी माणसाने सध्याचा अनुभव हाताशी धरून ज्ञानी पुरुषाच्या मदतीने व सारासार विचाराने आत्मज्ञानी व्हावे असा श्री समर्थ शेवटी उपदेश करतात. मग किती मायेत अडकायचंय, किती द्वंद्वात अडकणार आहे, किती प्रश्न निर्माण करणार आहे. जेव्हा आपण मायेत आणि द्वंद्वात असू तेव्हा हे प्रश्न येणार आहेत आणि किती प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहे आपण. किती जरी प्रश्न पडले तरी जोपर्यंत ज्ञान येत नाही तोपर्यंत प्रश्न संपणारच नाहीये. त्यासाठी समर्थ शेवटी उपदेश करतात की तू ज्ञानी पुरुषाच्या हात धरून त्याच्या मदतीनं सारासार विचारानं आत्मज्ञानीच हो, दुसरं ऑप्शनच नाही म्हणतात. ते तू तो उपदेश करतात समर्थ. तर याच्यात सांगितले आता ज्ञानी काय म्हणतात व अज्ञानी काय म्हणतात त्यांचं वर्णन थोडक्यात इथं केलेलं आहे की जगामध्ये कितीतरी माणसं आहेत त्यापैकी काही ज्ञानी काही अज्ञानी आहेत, त्यांच्या मतांमध्ये फरक पडतो म्हणून समाधान होत नाही. प्रथम अज्ञानी काय म्हणतो ते ऐकूया. त्यांचे मत असे की हे विश्व शाश्वत आहे, देव धर्म तीर्थ व्रत हे सगळं सत्य आहे. यावर ज्ञानी म्हणतात की सर्वज्ञांचा राजा म्हणतो की मूर्खस्य प्रतिमा पूजा म्हणजे मूर्ख किंवा अज्ञानी आहेत त्यांच्यासाठी मूर्ती पूजा असते. मग आतापर्यंत आपण काय केलं? बरोबर, आतापर्यंत आपण काय केलं? म्हणून सद्गुरूचं वर्णन पहिल्याच दशकाच्या सुरुवातीला झालं की कोणाला सद्गुरू मानायचा आहे? श्वासाला. कुठे देव शोधायचा आहे? आतमध्ये, मूर्तीमध्ये नाही, डोंगरामध्ये नाही, मंदिरामध्ये नाही, झाडामध्ये नाही, दगडामध्ये नाही, आतमध्ये. मग आतमध्ये आपण माणूस आहे तर आतमध्ये बघा, दगड आहे तर आतमध्ये बघा, झाड आहे तर आतमध्ये बघा. कुठलीही कुठलीही वस्तू असू दे त्या वस्तूलाच त्याच्या सद्वस्तूकडे बघायला सांगितले. म्हणजे मानव हा देह म्हणजे वस्तू आहे आणि त्यातली सद्वस्तू म्हणजे कुठली? आत्मा आहे, ब्रह्म. तर काहीही असेल आतमध्ये बघायचंय. तर इथं सांगितले मूर्खस्य प्रतिमा पूजा म्हणजे मूर्ख किंवा अज्ञानी आहेत त्यांच्यासाठी मूर्ती पूजा असते. या विश्वाचा प्रलय झाला तरी जे जसेच्या तसेच शिल्लक उरते ते ब्रह्म. स्वानुभवाच्या या ज्ञानावर तो पैज मारण्यास तयार होतो. बघा, आपण माणसांमध्ये अज्ञानी लोकांमध्ये जेव्हा डिस्कशन चालू होतं तेव्हा पैज लावली जाते ना. तर इथं सांगितलंय की स्वानुभवाच्या या ज्ञानावर तो पैज मारण्यास तयार असतो. हे ऐकून अज्ञानी विचारतो की विश्व जर सगळेच मिथ्या आहे तर मग तू स्नान संध्या का करतोस? म्हणजे ज्ञानी लोकांना अज्ञानी माणसं प्रश्न विचारतात. गुरुभजन का करतोस? तीर्थयात्रा करीत का फिरतोस? बघा, पुन्हा द्वंद्व ज्याच्याकडे आहे त्याला हे प्रश्न पडतात. बरोबर. मग परत इथे बरेच उदाहरणं दिली आहेत. ज्ञानी माणसाचं म्हणणं काय आहे हे सांगितलंय. श्रीकृष्णाला तुम्ही अज्ञानी कसे म्हणता? म्हणजे आता जे नाही मानत, आपल्याला गोष्ट माहित असेल, शिवाला मानणारे आणि विष्णूला मानणारे असा पंथ संप्रदाय तयार झाला आणि त्यांच्यात वाद निर्माण झाला वगैरे वगैरे खूप गोष्टी आहेत अशा. तसंच हे कृष्णाला मानणारे आणि कृष्णाला न मानणारे आहेत. तर श्रीकृष्णाला तुम्ही अज्ञानी कसे म्हणता इथं विचारलंय. तर गीतेमध्ये श्रीकृष्ण जे काही बोलले त्याचा खरा अर्थ तुला कळला नाही म्हणून तू विनाकारण दुःख करतोय असं सांगितले. तर एके ठिकाणी श्रीकृष्ण सांगतात की अश्वत्था सर्व वृक्षानाम, सर्व वृक्षामध्ये पिंपळ मीच आहे, सर्व वृक्षामध्ये पिंपळ माझी विभूती आहे असं श्रीकृष्ण बोलले. पण पिंपळ तोडला तर तो तात्काळ तुटतो. दुसऱ्या ठिकाणी श्रीकृष्ण सांगतात की श्लोकार्थ असा आहे की याला शस्त्रे तोडू शकत नाहीत, अग्नी जाळीत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वायू याला वाळवू शकत नाही. मग माझे स्वरूप असे आहे की ते शस्त्राने तुटत नाही, अग्नीने जळत नाही, पाण्याने कालवले जात नाही, पण पिंपळ शस्त्राने तुटतो, अग्नीने जळतो, पाण्यात कालवला जातो. याचा अर्थ तो नाशवंत आहे.
पिंपळ तुटतो, जळतो, बुडतो, उडून जातो, मग वर दिलेल्या श्रीकृष्णाच्या दोन्ही वचनांची एकवाक्यता कशी करायची? बघा, जो अज्ञानी आहे, मायेमध्ये अडकलेला आहे, त्याला हे असले प्रश्न पडतात. मग श्री सद्गुरूंच्या मुखाने श्रवण केले म्हणजे अशा वचनांचा समन्वय कसा करावा त्यावर प्रकाश पडतो. आणखी एक उदाहरण घेऊन श्री समर्थ असे दाखवतात की परमार्थ वाङ्मयामध्ये देह बुद्धी चालवली तर त्याचा खरा भावार्थ ध्यानात येत नाही. तो आकलन होण्यास ज्ञानी पुरुषाकडून श्रवण व्हावे लागते. म्हणून दासबोधामध्ये खूपदा वारंवार श्रवणाला महत्व दिलेलं आहे. श्रवण पहिला महत्वाचा आहे, मग चिंतन, मनन, निजध्यास या गोष्टी म्हणजे ह्या स्टेप्स आहेत, पायऱ्या आहेत. त्यामुळे श्रवणाला खूप महत्व दिले दासबोधामध्ये. मग कल्पना हे एक मायेचं मोठे शस्त्र आहे. माणसाला मिळालेली ती एक मोठी शक्ती आहे कल्पना करणं. ती योग्य वळणानं जर वापरली तर अगदी स्वस्वरूपापर्यंत पोहोचवते. तिला अयोग्य वळण लागले तर भ्रमाचे नाना प्रकार निर्माण करते. श्री समर्थ असं दाखवतात की देवाच्या बाबतीत माणूस अगदी भ्रामक कल्पना करतो, त्यामुळे त्याला आत्मस्वरूपाचे दर्शन होत नाही व परमार्थ साधत नाही. मग काय कल्पना केली पाहिजे ते विवेक बुद्धी वापरून आपणच ठरवायला पाहिजे. मग आता कल्पना कोणत्या सृष्टी निर्माण करतात त्याची यादी समर्थ इथे सांगतात की कल्पना मुळात एकच असते, पण तिच्या खटपटीने 8 प्रकारच्या सृष्टी जन्म पावतात. त्या सृष्टींची कथा सावधपणे ऐका म्हणून सांगितले. एक पहिली जी आहे ती कल्पनेची सृष्टी, दुसरी आहे शब्दांची सृष्टी, तिसरी आहे प्रत्यक्ष सृष्टी, ही सर्वांना माहिती आहे. चौथी जी आहे ती चित्रलेप सृष्टी, कागद, कापड, लाकूड, भिंत यावर रंगांचे लेप लावून केलेली सृष्टी, ज्याला आपण चित्र म्हणू. पाचवी आहे ती स्वप्न सृष्टी, स्वप्न बघतो ना आपण. सहावी आहे ती गंधर्व सृष्टी, आकाशात दिसणारे निरनिराळे देखावे म्हणजे ही गंधर्व सृष्टी. सातवी आहे ज्वर सृष्टी म्हणजे ताप चढल्यावर होणारा भ्रम. आणि आठवी जी काही सृष्टी आपण कल्पनेने निर्माण करतो ती आहे नजरबंदी पासून दिसणारी सृष्टी. कल्पनेपासून निर्माण होणाऱ्या सृष्टीचे हे 8 प्रकार आहेत. आणि त्यांच्यापैकी कोणती श्रेष्ठ व सत्यमानाची? अर्थात कुठलीच नाही. कारण ही सगळे मायेतनच निर्माण झालेले आहेत ना. 8 सृष्टी निर्माण झालेल्या आहेत त्या कल्पनेतने नाहीत. तर या सगळ्या विवेचनाचा आता समारोप करतात की सृष्टी मिथ्या खरी, पण खऱ्या देवाचा अनुभव येण्यास तिचा उपयोग करून घ्यावा लागतो. जसं परमार्थ जाणून घ्यायचा असेल तर देहात यावं लागतं, मोक्ष जाणायचा असेल, अनुभवायचा असेल तर देहात जन्माला यावं लागतं. तसं या परब्रह्माचं जर जाणून घ्यायचं असेल तर ह्या सृष्टी किंवा या ज्या काही मायेचा आहे तो आधार घ्यावाच लागतो. तर सगुण उपासना, सारासार विचार, सत्संगती या त्रयींच्या आधाराने तो आत्मज्ञानी होऊ शकतो, असा श्री समर्थांचा अगदी स्पष्ट अभिप्राय इथं सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीनं हा 6वा समास सांगितलाय की ज्याच्यामध्ये सृष्टी म्हणजे समासाचं नावच काय आहे? सृष्टी कथन आहे, बरोबर. तर सृष्टी किती प्रकारच्या सृष्टी सांगितल्या? 8 प्रकारच्या. मग ह्या कुठून निर्माण झाल्या? कल्पनेतनं. मग ते या 8 प्रकारच्या सृष्टींचं वर्णन इथं केलंय. आणि त्या सृष्टी खऱ्या की खोट्या हा परत प्रश्न विचारलाय. तर ह्या खोट्याच आहेत, पण तरीही त्यांचा आपल्याला आधार घ्यावा लागतो. ब्रह्म जाणून जर घ्यायचा असेल तर आपल्याला या सृष्टींचा आधार घ्यावा लागतो. हे या 6व्या समासात सृष्टी कथन मध्ये सांगितलंय. आता 7वा समास जो आहे तर हा छोटाच आहे, त्यामुळे मी घेते आणि मग आपण ध्यान करूया. एकच मिनिट. येस. तर 7वा आहे ज्याचं नाव आहे सगुण भजन. तर श्री समर्थांनी नुकतंच असं सांगितलं की विश्वामध्ये माया आणि ब्रह्म किंवा अनात्मा आणि आत्मा अशा 2 वस्तू आहेत. अनात्म वस्तू म्हणजे दृश्य, स्थूल, विश्व, अनेक, ड्युअलिटी जे म्हणतो, विनाशी, विकारी, उदाहरणार्थ आपला देह. मग आत्मवस्तू म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? अदृश्य, सूक्ष्म, एकच एक, अविनाशी, अविकारी, उदाहरणार्थ काय? आपला आत्मा किंवा स्वस्वरूप म्हटले त्याला. यामुळे मानवी जीवनाच्या 2 पातळ्या आढळतात. पहिल्या पातळीवर असलेला माणूस दृश्य आणि देह संपूर्ण सत्य मानतो. हे सगळं काय आहे ते देह मानतो, सगळं काय आहे ते दृश्य खरं आहे मानतो. त्यास आत्मा असून नसल्यासारखं आहे. म्हणजे त्याच्यात आत्मा आहे कारण त्याला कळतच नाही आहे ज्ञान काय आहे ते. कारण जे काही तो अज्ञान बघतोय किंवा जे काही दृश्य बघतोय, जे काही स्थूल बघतोय ते कशामुळे बघतोय? त्याच्या आतमध्ये आत्मा आहे म्हणूनच बघू शकतोय ना तो. पण तो अज्ञानी आहे, त्याला कळतच नाही. त्या आत्म्यामुळे, त्या ज्ञानामुळे, त्या परब्रह्मामुळे आपण हे अज्ञान पण बघू शकतोय, ते द्वंद्वत्व पण बघू शकतोय. आणि दुसरी जी पातळी असलेला माणूस आहे तो आत्मा, संपूर्ण सत्य मानतो. त्यास दृश्य, विश्व, स्वतःचा देह असून नसल्यासारखा होतो. जीवनाच्या पहिल्या पातळीवरून दुसऱ्या पातळीवर चढणे याचे नाव परमार्थ होय. म्हणजे जेव्हा आपण अज्ञानातून ज्ञानाकडे जातो, देह बुद्धीकडनं
ब्रह्माकडे वाटचाल करतो, ही जी काही प्रोसेस आहे याला परमार्थ असं म्हणतात. मग ब्रह्म आत्मस्वरूप असल्याने स्वतःमधील आत्मवस्तूची ओळख झाली की विश्वात व्यापून उरलेल्या स्वरूपाची ओळख होते. स्वतःमधील आत्म्याची ओळख होण्यास त्यावर झाकण आलेला स्वतःपैकी अनात्म भाग बाजूस सारला पाहिजे. म्हणजे काय, देहच मी आहे अशी दृढ भावना पोचणारी देहबुद्धी हा स्वतःमधील अनात्म भाग होय. जसं मगाशी मी उदाहरण दिलं, मूर्तिकाराला मूर्ती दगड जो आहे त्यात मूर्ती दिसते, आपल्याला तो दगड पडतो, मग जो अनावश्यक भाग आहे तो बाजूला केला की मग आपल्याला मूर्ती दिसते अज्ञानाला, अज्ञानी माणसाला. तसं इथं सांगितलंय की आपल्या देहामध्ये जो आत्मा आहे, तो आत्मा बघायचा असेल तर जो अनात्माचा भाग आहे, देहाचा जो भाग आहे, मायेचा जो भाग आहे, तो बाजूला सरकवला पाहिजे. देहच मी आहे किंवा देहच सगळं काय आहे, हे जी काही भावना आहे, अज्ञान आहे, ते बाजूला सरलं पाहिजे. आपला देह सगुण म्हणून आपला देव देखील सगुण. आपला देह आपल्याला जितका खरा तितका आपला देव देखील खरा. अशी दृढ भावना ठेवून श्रद्धेने व प्रेमाने सगुण उपासना केली तर देह बुद्धी आपोआप क्षीण होत जाते. आता आपल्याला आत्मा जाणून घ्यायचा तर देहाची तर आपल्याला आधार घ्यावाच लागणार आहे. नुसता आत्मा आपल्याला कळणार नाही देहात आल्याशिवाय. म्हणून इथं काय सांगितले, जसं आपल्याला दृष्टीला देह दिसतोय, आत्मा दिसत नाहीये, त्यामुळे आपण देहाला खरं मानतोय. तसंच जरी आत्मा दिसत नसला तरी जो काही तो आत्मा म्हणजे देव आहे तो सुद्धा खराच मानायचा. तर हे जे काही सांगितलंय सगुण भजन आहे, ते सगुण भजन म्हणजे या दोघांनाही खरं मानायचंय आपल्याला. मग या देहाच्या सहाय्यानं आपण आत्म्याला खऱ्याला ओळखून घ्यायचंय. भावनेने श्रद्धेने प्रेमाने सगुण उपासना करायचे. मग असं केल्यानं काय होईल, जो अनात्मा आहे म्हणजे जी देहबुद्धी आहे ती आपोआप क्षीण होत जाईल आणि भगवंताची सेवा करण्यामध्ये आपल्या मीपणाचा आणि देहाचा विसर पडू लागतो. आता भगवंताची सेवा म्हणजे आपण आता भजन आणि कीर्तन आणि आता बघा आपल्याला काळानुसार वेळेनुसार बदलावं लागेल ना. तर मूर्तीपूजा करत बसलो, भजनच करत बसलो, तर ते जे काही कर्मकांडातच अडकलो, तर काळानुसार आपण आहे का, नाही. मग आता आपल्याला भजन कोणाचं करायचं आहे, आपण त्याच्या पुढचं हायर ज्ञान घ्यायला लागलोय, बरोबर. तर आपल्याला आता भजन कोणाचं करायचंय, त्या आत्म्याचं करायचंय, त्या परब्रह्माचं करायचंय, त्या ब्रह्माचं करायचंय, त्या सद्गुरूचं करायचंय, बरोबर. म्हणजे कोण, सोल, आपला आत्मा. तर आपल्याला त्या लेवलचं करायचंय. तर जरी इथं शब्द मांडलेले असतील, आता हे शब्द कधी लिहिलाय हा ग्रंथ, 1851 मध्ये. मग तेव्हा जे काही कलियुगामध्ये, कलियुगच होतं ना तेव्हा, कलियुगामध्ये माणसाची जी काही क्षमता होती समजण्याची शब्दांची, त्या दृष्टीनं तेव्हा हे शब्द लिहिलेले आहेत. मग त्या शब्दांचं, जसं मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं की हा ग्रंथ कुठल्याही युगामध्ये उघडला तरी तो तंतोतंत जुळतो प्रत्येका युगाला. त्याप्रमाणे तिथे आपल्याला अर्थ त्याचे मिळू शकतात, रेझोनेट होऊ शकतात. ते कसे, तर आत्ताच्या दृष्टीनं आपण जर भजनाचा अर्थ भजन कर्मकांडच घेतलं तर तो चुकीचा ठरेल. तर भजन हे सगुणाचं भजन करायचं म्हणजे काय, समासाचं नावच आहे सगुण भजन. सगुणाचं भजन करायचं म्हणजे काय, देहाच्या सहाय्यानं आत्म्याचं भजन करायचं. आणि जसं जसं आपण हे आत्म्याचं भजन करू तस तसं ही देहाची जी काही देहबुद्धीचं पगडा जो आहे आपल्यावरचा, तो क्षीण होत जाईल. आणि जसा जसा तो क्षीण होत जाईल तस तसं अज्ञान नाही होईल आणि ज्ञानाची, आत्मज्ञानाचा साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार आहे तो व्हायला लागेल. मग हे सगुण भजन करायचंय म्हणून सांगितले. दोन्हीलाही सोबत घेऊन आपल्याला त्या अद्वैत, नाश्वर किंवा निर्गुण निराकार आहे त्याच्यापर्यंत पोहोचायचंय या परमार्थाच्या सहाय्यानं. तर श्री समर्थांनी यासच भक्ती मार्गाचं नाव दिलेलं आहे. या समासामध्ये त्यांनी थोडेसे आत्मचरित्र सांगितलेले आढळते. भगवान श्री रामचंद्रांची उपासना करीत असता त्यांनी आपल्याला कसे प्रत्यक्ष मार्गदर्शन केले याचे सूत्रमय पण अर्थपूर्ण वर्णन त्यांनी इथं करून ठेवलेलं आहे. मग ह्याच्यात त्यांनी गोष्टी रूपी सांगितले तर बऱ्याच गोष्टी. आपण एकीकडे सांगता की सगुण नाशिवंत आहे, म्हणजे पुन्हा इथं प्रश्न संपतच नाहीये. म्हणजे तुम्ही आता अख्खा जे कोणी आता वाचन करणार आहेत त्यांना पण जाणवत असेल, म्हणजे आपण बघितलं तर हा जो ग्रंथ आहे तो इतका मोठा आहे. तुम्ही विड्थ बघा त्याची. तर हा इतका मोठा होण्याचं कारणच काय आहे, प्रश्न, अज्ञानी लोकांचे, अज्ञानी देहबुद्धीचे प्रश्न. आणि त्याला इतकी असंख्य उदाहरणं दिलीत समर्थांनी, इतकी इतकी उदाहरणं दिलीत समजावीत म्हणून. जर तेच जर समजून घेणारा असेल तर त्याला इतक्या उदाहरणांची नाही, प्रश्नाचीच गरज नाही ना, प्रश्नच पडणार नाही. तर मग ही उत्तर इतकी उदाहरणं द्यायची पण गरज नाही. तर खूप खूप म्हणजे खूप सारी उदाहरणं दिली तिथे. गुरु जे सांगेल त्यावर पूर्ण विश्वास ठेवणे आणि त्याप्रमाणे निशंक वागणे हे परमार्थाचे मुख्य लक्षण आहे.
गुरुचे वचन म्हणजे बघा, आता जयश्री मॅडम संध्याकाळचं घेत आहेत, त्याच्यात गुरूंबद्दल काल झालं, समासाबद्दल समासामध्ये सांगितलं की गुरुचं महत्व सांगितलं. तर इथेच काय झालं, ते गुरु जे सांगेल त्यावर पूर्ण विश्वास ठेवणं आणि त्याप्रमाणे निशंक वागणं, निसंशय वागणं, हे परमार्थाचं मुख्य लक्षण आहे. आणि गुरुचे वचन मोडले तर भलतेच काहीतरी आपोआप घडून येते. म्हणून गुरुची आज्ञा शिरसावंद मानावी आणि सगुण उपासना मनापासून करावी. हे पुन्हा ऐकून पुन्हा श्रोत्यांना म्हणजे अज्ञानी लोकांना, या देहबुद्धीला पुन्हा प्रश्न पडतात. स्वामींची आज्ञा मला सर्वस्वी मान्य आहे, प्रमाण आहे, कोणीही शिष्य ती अप्रमाण मानून मोडणार नाही, कोणी तिला पुरावा नाही याचे म्हणणार नाही, तरी पण सगुण भजनाचे फळ काय मिळते ते मला सांगावे. आता या संपूर्ण आक्षेपावर श्री समर्थ उत्तर देतात की हे बघ, आत्मज्ञानाची जी लक्षणं आहेत त्यांचा लक्षपूर्वक विचार कर, आणि देहाने म्हणजे सगुणाने तुला काही कर्म करावे लागते की नाही ते मला सांग. आत्मज्ञान म्हणजे आता ज्यांना कोणाला आत्मज्ञान झालं, आत्मसाक्षात्कार झाला, आपण बघितलं हे सगळे संत झाले, तर याचा अर्थ असा नाही की ते देहात होते तर त्यांना काही कामं करायला लागली नाहीत का. असं नाही की त्यांना आत्मज्ञान झालं म्हणजे त्यांना काहीच नाही करायला लागलं, असं थोडीच आहे. त्यांना जेवायला लागत होतं, अन्न लागत होतं, भलेही बाकीच्यांच्या तुलनेत कमी असेल किंवा जे काही असेल ते, पण त्यांना करावं लागतच होतं ना. तर समर्थ उत्तर हेच देतात, हे बघ, आत्मज्ञानाची जी लक्षणं आहेत त्यांना लक्षपूर्वक त्यांचा विचार कर म्हणतात, की देहानं म्हणजे सगुणानं तुला काही कर्म करावं लागतं की नाही ते सांग. आत्मज्ञान झालं की कर्म नाश पावतो, निर्गुण आत्मस्वरूप तेवढे खरे असा साक्षात प्रत्यय येतो. परंतु असा प्रत्यय येऊन सुद्धा ज्ञानी पुरुषाला देहाचे नित्य कर्म, त्याच्या प्राथमिक गरजा, त्याचा दैनंदिन लोकव्यवहार काही सुटत नाही. याचा अर्थ असा की ज्ञानी पुरुषाच्या देहाची हालचाल अज्ञानी पुरुषाच्या देहाच्या हालचाली सारखीच असते. त्यात ज्ञानी पुरुषाने सगुणाचे भजन पूजन केले तर बिघडले कुठे. खरा फरक अंतर्यामी असतो. ज्ञानी पुरुष सगुणाला भजतो पण त्याच्या भजनात प्रेम भ्रमाचा लेश नसतो, तर अज्ञानी पुरुषाच्या सगुण भजनात नुसता भ्रमच भ्रम भरलेला असतो. भीतीने देवाची उपासना करणे किंवा त्याने प्रपंचात मदत करावी म्हणून ती करणे यापेक्षा आणखी भ्रम तो कोणता. बघा किती समर्पक सांगितले की संसारात मदत व्हावी म्हणून जर परमार्थ करत असू तर ते समर्थ म्हणतात की यासारखा भ्रम कुठला आहे. त्यामुळे ज्ञानी आणि अज्ञानी मधला फरक ते सांगतायत, किंवा आत्मज्ञानी जो सगुणाला जो भजतो म्हणजे या देहाला भजतो त्याच्या सहाय्यानेच आपण जे काही साधना करू शकतो. पण आतमधलं जे काही समजण्याची क्षमता जी आहे प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे ना. कोण कुठल्या पद्धतीनं समजून घेतोय त्यानुसार त्याचा ज्ञानीपणा किंवा आत्मज्ञान होण्याची पातळी जी काही आहे किंवा गती जी आहे ती ठरत असते. तर अशा पद्धतीनं मग हे जे काही आता दासबोध आपण वाचायला घेतलाय ह्याच्यात बघा, संख्येमध्ये आपणही अज्ञानीच आहे ना अजून, मग आपल्याला पण पडलेले प्रश्न भरपूर आहेत, मग हे असं का, मग ते तसं का. त्याचेच उत्तर मिळण्याच्या दृष्टीनं कुठे ना कुठे तरी या दासबोधाचा आधार आपल्याला मिळणार आहे. तीच उत्तरं भरपूर सारी या दासबोधामार्फत उदाहरणांमार्फत मिळणार आहेत आपल्याला. बघा, आता आपल्याला या सृष्टीबद्दल सांगितलं, मायेबद्दल सांगितलं, ब्रह्माबद्दल सांगितलं, युग सांगितली, 4 युग, मग ब्रह्मा विष्णू महेशाचं म्हणजे ही 4 युग मिळून ब्रह्माचा एक दिवस होतो, ब्रह्माचे कित्येक दिवस झाले की विष्णूची एक घटका होते, आणि विष्णूच्या कित्येक घटका मिळून महेशाचा एक पळ होतो, आणि महेशाचे कित्येक पळ मिळून त्यांनाही सांभाळणारी जी चौथी शक्ती आहे त्याच्यावरची आदी शक्ती, तिचा अर्धा पळ होतो म्हणून सांगितलंय. तर हे इतकं अगाध अगाध आहे जे की माणसाच्या प्रश्न तर काहीच नाही त्याच्यासमोर, आकलन शक्तीपेक्षाही पुढच्या गोष्टी आहेत. त्यासाठी आपल्याला किती ज्ञानात किंवा किती त्या आत्म्यासोबत संलग्न राहिलं पाहिजे ज्यामुळे आपल्याला हे आत्मज्ञान प्राप्त होऊ शकेल, हे आपण आपल्याला बघायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण आतापर्यंत 8 समास बघितलेले आहेत या 10व्या दशकाचे. दशक कुठला आहे, देव शोधन, देव कुठे शोधायचा आहे. मला वाटतं आता 8 समास बघून, इतकी उदाहरणं देऊन, इतकं काही काही ज्ञान देऊन आपल्याला एव्हाना कळायला पाहिजे की देव कुठं शोधला पाहिजे. आपल्याला माहिती आहे, सगळं सगळं कळतंय, पण वळत नाहीये. ते वळवायचं कामही आपल्याकडेच आहे ना. तर ते वळवायचं कसं, म्हणून दासबोध का आलाय आपल्याकडं. आता ह्याच्यातनं उत्तर प्रत्येकाला वेगळं वेगळं मिळणार आहे, कारण प्रत्येकाच्या आतमधले प्रश्न वेगळे आहेत. प्रत्येकाची आकलन शक्ती, आकलन क्षमता वेगळी आहे. त्या आकलन क्षमतेनुसार प्रत्येकाच्या आतमध्ये असलेल्या द्वंद्वत्वानुसार, प्रश्नानुसार त्याला जी काही उत्तरं मिळालेत, म्हणजे इथं असलेले, ऐकायला असलेले, नसलेले, जे काही नंतर ऐकणार आहे, तर त्या प्रत्येकाला
दासबोध का वाचनात आला याचं उत्तर वेगळं वेगळं मिळणार आहे. तर शक्य असेल तर तुम्ही प्रत्येकानं ते लिहून काढायला हरकत नाहीये. त्यातनं ना काहीतरी वेगळी गोष्ट आपल्याला अनुभवायला मिळेल. प्रत्येकाच्या दृष्टीने जर बघितलं ना की माझ्याकडे का आला दासबोध वाचायला, किंवा मी का ऐकायला लागले दासबोध, यातनं मला काय ज्ञान मिळालं, किंवा आतापर्यंत मी कुठल्या प्रश्नाचं असं उत्तर शोधत होते की ते मला मिळालं नाही आणि ते आता मला दासबोधामार्फत मिळतंय, हे शोधायचं आहे. कारण बघा, ज्या अर्थी आपण दासबोध ऐकायला बसतोय, दासबोध ऐकतोय, त्या अर्थी आपल्या कुठल्या ना कुठल्या तरी प्रश्नाचा उत्तर बाकी आहे मिळणं, जे कुठून बाकीच्या ठिकाणांवरनं आपण प्रयत्न करूनही मिळालेलं नाही आहे. ते या दासबोधातनं मिळणार आहे, मिळत आहे. ते फक्त आपल्याला विवेक बुद्धीनं शोधायचंय. मग यासाठी आपल्याला अंतरीचा शोध घ्यायचा आहे, सूक्ष्मात जायचंय. बाकीचं कंपॅरिझन आपल्याला करायचंच नाही. आपण पहावे आपणासी आपण. तर ह्या दासबोधाचं निमित्त आहे, पण यातनं जे काही मिळणार आहे, जसं श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामधून बरेच गूढ भाकीत कळली, तसं इथलंही भाकीत एक आता 1851 मध्ये लिहिलेल्या दासबोधामध्ये लिहिलेलं आहे की वर्णांचा संकर होणार आहे. म्हणजे जे काही वर्ण, म्हणजे जरी जातींचं सांगितलं वर्ण, तर वर्ण नुसतं जातीला लागू नाही पडत, वर्ण सगळ्याला लागू पडतं. त्यात ज्ञानाला पण लागू पडतं. तसं सांगितलं की सनातन धर्माचं जे काही मूळ ज्ञान होतं ते सुद्धा संकरित किंवा मिश्रित झालं आणि आता पुन्हा ते शुद्धीकरणाचं काम चालू आहे. मग हे शुद्धीकरणाचं काम कुठल्या कुठल्या दृष्टीने चालू आहे हे आपण बघितलं पाहिजे. मग आता आपल्याला माहिती आहे आजूबाजूला प्रलय चालू आहेत. आपण आता मॅडम पण आपल्याला खूप आधीपासून जागृत करत आहेत, बऱ्याच गोष्टी ऍडव्हान्स मध्ये सांगून. मी बऱ्याचदा उल्लेख केला की मी बऱ्याच ठिकाणी जिथे जिथे गेले तिथून इथे, म्हणजे इथं का आहे किंवा का रेझोनेट होत आहे ज्ञान, कारण खूप ऍडव्हान्स गोष्टी कळतात. हे मी खूपदा सांगितले माझ्या ह्याच्यात अनुभवांमध्ये पण. तर खूप ऍडव्हान्स मध्ये आपल्याला जागरूक केलं जाते, मॅडम करतायत. तर हे आजूबाजूला जे काही प्रलय चालू आहेत ते काय आहे, ते शुद्धीचं काम आहे. आपण माहिती आहे आपल्याला, आपण ऐकतोय आता मॅडम कडनं पण बऱ्याचदा की क्लिन्झिंग चालू आहे, क्लिन्झिंग चालू आहे. मग हे क्लिन्झिंग कुठल्या कुठल्या दृष्टीने चालू आहे आपण बघू शकतो, आपला विवेक वापरून, विवेक बुद्धी वापरून, ज्ञान वापरून आपलं. जसं पृथ्वीवरचं क्लिन्झिंग होण्यासाठी हे भूकंप, म्हणजे अग्नी, म्हणजे आग लागणं, प्रलय येणं, सुनामी येणं, अजून दंगली होणं, किंवा जे काही आहे, बऱ्याच गोष्टी होणार आहेत, आता होत आहेत, चालू आहेत. हे पृथ्वीच्या क्लिन्झिंग साठी चालू आहे म्हणतो आपण. हे झालं पृथ्वीचं क्लिन्झिंग. आता ज्ञानाचं क्लिन्झिंग पण करायची गरज आहे ना. आतापर्यंत अनेक ग्रंथ आपण वाचले, माहिती आहेत, बरंच ज्ञान प्रत्येकामध्ये आहे. तर मी पहिल्याच दिवशी उल्लेख केला होता की दासबोधाला ग्रंथराज सुद्धा म्हणतात, ग्रंथांचा राजा. तर का आलाय हा दासबोध आपल्या समोर हे जाणून घ्यायचं आहे प्रत्येकाने. पण जे मला उकललेलं ज्ञान, म्हणजे जस्ट आता बोलताना जे काही उकललेलं ज्ञान आहे, तर जे येतं ते माझं काहीच नाही आहे, ऊर्जेद्वारा येतं. जसं मी म्हटलं की माझी जी काही दासबोधाचा प्रवास आहे, मी शेवटच्या दिवशी नक्की सांगेन. तर त्या प्रोसेस आहे, प्रत्येक प्रोसेस आहे. जसं ध्यानाची पद्धत आहे, जी आपण पद्धत वापरतो, पाय क्रॉस करणं, हातात एकमेकांमध्ये बोट गुंफून बसणं, डोळे बंद करणं, ही पद्धत आहे, ही प्रोसेस आहे, ही स्टेप्स आहेत. ध्यान वेगळंच आहे, ध्यान करायलाच लागत नाही, ते वेगळंच आहे, ही पद्धत आहे. त्याप्रमाणे ह्या ऊर्जेकडनं ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत किंवा जे ज्ञान मिळायला लागतं, किंवा हा दासबोध वाचण्यासाठी सुद्धा जी पद्धत आहे, ती पद्धत खूप समजून घ्यायला पाहिजे. तर हा सगळा प्रवास मी शेवटच्या दिवशी सांगेन. तर आपल्या समोर दासबोध का आलाय, तर हे जे काही क्लिन्झिंग चालू आहे, दासबोध आता आज सांगितलं संकलन झालेलं आहे, त्याचं जे काही क्लिन्झिंग आहे ते पृथ्वीच्या दृष्टीने आपण बघतोय प्रलयाद्वारे. तर ज्ञानाचं क्लिन्झिंग कसं होतंय, तर जे काही ग्रंथांमध्ये सुद्धा आतापर्यंत मॅनिप्युलेशन झालेलं आहे त्याचं क्लिन्झिंग कदाचित, मला मी 100% नाही म्हणत आहे, कदाचित हा दासबोध ऐकल्यानंतर न जितके काही आपण आतापर्यंत ग्रंथ वाचलेत, ऐकलेत, समजून घेतलेत आपल्या पद्धतीनं, त्याचं क्लिन्झिंग होण्यासाठी हा दासबोध आलेला असू शकतो. आता प्रत्येकानं आपल्याला बघायचंय की आपल्या समोर का आलाय, आपण का ऐकतोय, आपल्याला काय त्यातनं उत्तर मिळाले.
जे मला ज्ञान उकललं ते मी सांगते. जसं मी म्हटलं की पॅराडॉक्सचं उदाहरण दिलं, माझ्या बाजूने सांगते. मग मला दुसरी बाजू, सगळ्याच बाजू मी बघू शकते असं नाही ना, प्रत्येकाची बाजू वेगळी वेगळी, प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या अँगलने बघताय, तर ते आपलं आपण बघायचंय. तर ह्या ज्ञानाचं सुद्धा क्लिन्झिंग होण्यासाठी जे काही आतापर्यंत आपण आध्यात्मिक ग्रंथ म्हटलं, वाचलेत, अगदी ज्ञानेश्वरी पर्यंत म्हणा किंवा जे काही वाचले, त्यामधल्या ज्ञानाचं सुद्धा क्लिन्झिंग होण्यासाठी कदाचित दासबोध आपल्या समोर आलाय आणि त्यातनं ते क्लिन्झिंग किंवा जे प्युअर ज्ञान जे आहे किंवा गाभा जो म्हणतो परमार्थाचा आहे तो मिळणार असावा, असंही असू शकतं. हे जस्ट मी प्रिडिक्ट म्हणजे एक थोडासा भाग सांगते, अजूनही बरीच गोष्टी आहेत. हे ज्ञानाचं क्लिन्झिंग झालं. तसंच जातींबद्दल, जसं काल झाला आपल्या त्या गुरूंचा महत्व सांगण्याच्या ह्याच्यात जयश्री मॅडमच्या सेशनमध्ये, तर त्याचंही क्लिन्झिंग चालू आहे बघा. आता आपण बऱ्याच आजूबाजूला बघतो की लव्ह मॅरेज होतात, त्याच्यात कास्ट नाही बघत आहेत ना आता, कास्ट बघून होतच नाहीये. तर हेही क्लिन्झिंगच आहे ना. तर कित्येक पद्धतीने, फक्त प्रलयामार्फतच नाही तर सगळ्या बाजूनी क्लिन्झिंग चालू आहे, सगळ्या बाजूनी. मग हे झालं आता आपल्या दृष्टीच्या लेवलनी, देहबुद्धीच्या लेवलनी, जे आपल्याला दिसतं, जे आपल्या धारणेनुसार गोष्टी आहेत त्यानुसार. मग आपल्या आतमधलं जे आहे, सूक्ष्मातलं बघू आपण. आतमधलं म्हणजे डीएनए लेवलचं म्हणा किंवा सूक्ष्म लेवलचं, किंवा आपल्या ज्या धारणा आपण आधीपासून आपल्या जन्मानुजन्म परंपरेनी डीएनए मार्फत, पूर्वजांमार्फत, पिढ्यानपिढ्या डीएनए मार्फत आलेलं जे काही ज्ञान आणि ज्या काही धारणा आपल्यामध्ये आहेत, त्याचं सुद्धा क्लिन्झिंग चालू आहे. मग त्या धारणांचं जे काही म्हणू आपण, पूर्वापार पिढ्यानपिढ्या आलेल्या ज्या काही धारणा होत्या, त्याच शब्दात या ग्रंथात मांडले. शब्द त्याच काळचे आहेत, पण त्यातनं मिळणारं जे ज्ञान आहे ते त्या धारणा क्लिन्स करण्याच, म्हणजे सगळ्या बाजूनी क्लिन्झिंग चालू आहे. फक्त आपली तयारी पाहिजे. मग आता देहबुद्धीवर आलोय. देहबुद्धीचं आता बघितलं मायोद्भव निरूपण, त्याच्यात देहबुद्धीला किती महत्व दिलं पाहिजे. जरी आधार देहबुद्धीचा घेऊनच आपण मोक्ष मिळवू शकत असलो तरी देहबुद्धी आडवी येतच नाही, मन आडवं येतं. पहिला मनाची जर आपण निश्चय केला तर देहबुद्धीच उरत नाही. मग ह्या देहबुद्धीला आपण किती आडवं आणायचं हे आपल्या हातात आहे. जर आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल, आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा असेल, आपल्याला जर ज्ञानी बनायचं असेल, परब्रह्मापर्यंत पोहोचायचं असेल, तर आपण त्या देहबुद्धीला किती मध्ये आणायचं हे आपल्या हातात आहे ना. मग देहबुद्धी आणतो म्हणजे काय करतो, आता बघा, ब्रह्माला काळ, वेळ, स्थळ काही लागू पडत नाही, प्रलय काही लागू पडत नाही. मग आपण जर त्याच्यापर्यंत पोहोचायचं तर आपल्यालाही त्या दृष्टीने थोडाफार विचार करता आला पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे. मग देहबुद्धी काय करते की मी इतका वेळ नाहीच बसू शकत, इतके तास, इतकी पानं, इतका मोठा दासबोध मी वाचू, माझ्याकडनं नाही होणार. मी आयुष्यात मी शाळेत असताना वाचलेलं, शिकलेले, त्याच्यानंतर मी हातात पुस्तक घेतलं नाहीये एवढ्या वर्षात, आणि एवढा मोठा मी दासबोध वाचू, इतकं मोठं म्हणजे इतके तास मी बसू, इतके तास मी ध्यान करू. हे जे काही आहेत ना देहबुद्धी आहेत, या मायेचे गुण आहेत हे. तर त्याच्या पलीकडे जायचं आपल्याला. आपल्याकडे ना लिमिटलेस पॉवर आहे, अगणित शक्ती आणि सिद्धी आहेत. जसं सांगितलं, त्या मूर्तिकाराला दगड दगड दिसत नाही, मूर्ती दिसते त्याला, आणि मूर्ती दिसल्यामुळं तो अनावश्यक भाग आहे तो दगडाचा काढून टाकतो, आणि मग आपल्यासारख्या अज्ञानी लोकांना ती मूर्ती दिसते. एक्झॅक्टली आपल्या आतमध्ये इतकं ज्ञान आहे, इतकं ज्ञान आहे, इतक्या सिद्धी आहेत प्राप्त, पण जे काही अज्ञानाचे लेअर चढलेत ना, कांद्याचं उदाहरण जे दिलंय, ते लेअर काढायचं काम चालू आहे आता. आणि जितके आपण त्याचे लेअर काढून घेऊ फास्ट मध्ये, जितकं गतिशील, जितकं ओपन राहून, जितकं आपण स्वतःमध्ये बदल करायला तयार होऊ विवेक बुद्धी वापरून, तितकं फास्ट आपण त्या परब्रह्मापर्यंत पोहोचणार आहे, त्या गाभ्यापर्यंत पोहोचणार आहे. तर हे जे काही उकल आहे ना, कांद्याच्या बाहेरची जी काही आवरण आहेत ना, जितक्या जितक्या लवकर आपल्याला काढता येतील, जितक्या लवकर. आता ही कांद्याची उकल म्हणजे काय, जितक्या आपल्या धारणा आहेत ना आपल्या आतमधल्या, जसं सांगितलं की एवढं मोठं पुस्तक, इतका मोठा ग्रंथ मी वाचू, इतके वर्ष झालं मी कधी वाचलं नाही, अभ्यास केला नाही, आणि आता करू, इतके तास मी बसू, इतके तास मला शक्यच नाही. माझे पाय दुखतात, गुडघे दुखतात, माझं वय इतकं आहे, मला गुडघ्यांचा त्रास आहे, मी इतके वर्ष गोळ्या घेते, मी इतके वर्ष हे केलं नाही, मी इतके वर्ष जमिनीवर बसले नाही, मी इतके वर्ष खाली वाकले नाही, आणि मी आता वाकू, मग माझ्या पाठीला दुखलं, माझ्या गुडघ्याला दुखलं, माझ्या पायाला हे झालं, माझ्या ह्याला ते झालं. किती 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 म्हणजे आपण त्या देहबुद्धीला कवटाळून बसलोय.
खूप लिमिटलेस पॉवर आहेत आपल्याकडे, म्हणजे क्षमता, सिद्धी इतक्या आहेत ना, जर ठरवलं ना मनाने, आपण काहीही करू शकतो. जसं तो त्या हनुमानाकडे क्षमता होती ना, वायुपुत्र म्हटलं त्याला, की तो मुंगी एवढा क्षणात होऊ शकायचा आणि आभाळा एवढा क्षणात अवाढव्यही होऊ शकायचा. ती सिद्धी होती त्याच्याकडे, ती सिद्धी आपल्यात सुद्धा आहे. तर त्या जागृत करायच्या असतील आपल्याला, तर आधी आपल्याला हे जे काही आवरण आहेत ना, आपल्या बाहेरची कांद्याची जी आवरण आहेत ना, ती जितक्या पटापटा काढून टाकता येतील. म्हणजे काय, ज्या काही धारणा आपण करून घेतलेत ना, माझं वय एवढं, माझं हे तेवढं, माझं हे ते जे काय आहे, एक्स वाय झेड, प्रत्येकाचं वेगळं वेगळं, ते जितकं आपण बदलू ना, तितकं आपण फास्ट इव्हॉल्व्ह होणार आहे, तितकं आपण फास्ट आत्मज्ञानी बनणार आहे. मग आपल्या हातात आहे ते सगळं, सगळं आहे ते आपल्या हातात आहे. तर अशा पद्धतीनं हे दासबोध का आलाय, त्याचं थोडक्यात, जे आतापर्यंत 10वा दशक जो देवशोधन आहे, त्या 8व्या समासापर्यंत जितकं काही निरूपण आता आपल्याला त्या रामदास स्वामींच्या ऊर्जेमार्फत मिळालं, त्यानुसार जे काही उकल झाली ते मी आतापर्यंत तुम्हाला सांगितले. आता अजून पुढे आपल्याला मी अजून एक दशक घेणार आहे पुढचा ब्रह्माचा, तो दशक, आणि अजून ह्या दशकातले 2 समाज, 9वा 10वा, तर त्यातून अजून काही ज्ञान मिळेल, उकल मिळेल, त्यानुसार अजून आपल्याला कळेल की का आपल्या समोर हा दासबोध आला. तर थोडक्यात हा सारांश नक्की सगळ्यांनी पुन्हा पुन्हा ऐका. यातनं खूप जणांचे प्रश्न आहेत ना, त्याची उत्तरं मिळालेली असणार आहेत, मिळणार आहेत. कारण मला स्वतःला यातनं बरेच प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. तर हे जे काही शेवटचं विवरण झालंय ना, का आलाय दासबोध, किंवा जे काय आतापर्यंत वाचलं आपण या दशकाचं, ते का आणि कसं काय आहे हे सगळं, सृष्टी, ब्रह्म, माया, हे सगळं सगळं, त्यातनं प्रत्येकाला काही ना काहीतरी उत्तर मिळणार आहे. तर ते मनन, चिंतन, श्रवण आता आपण करतोय सकाळच्या वेळी, संध्याकाळचंही श्रवण करतोय 4 वाजताच्या सेशनला. तर ते श्रवण केल्यानंतर मनन आणि चिंतन नक्की नक्की केलं पाहिजे, आणि ते ज्या त्या वेळी केलं ना, त्यातनं आपल्याला उत्तरं मिळायला लागतात, आणि ती उत्तरं आहेत ती तुम्ही अख्ख्या आयुष्यात कधी कल्पनाही केली नसेल अशी उत्तरं मिळतात. आणि ही दुसरं कोणी, दुसरं तिसरं, किंवा मी सांगते म्हणजे मी उत्तरं देते, संध्याकाळच्या सेशनला दुसऱ्या मॅडम सांगतात, त्या उत्तरं देतात, अजिबात नाही. ही उत्तरं सगळी आपल्या आतमधली आहेत. हे सगळं जे काही आहे ना, ते आत्मज्ञानातनं मिळणार आहे, आणि तेच आपल्याला घ्यायचंय सार. ते आत्मज्ञानच आपल्याला जाणायचंय, आणि त्या आत्मज्ञानाबरोबरच अखंड राहायचंय. आणि त्या आत्मज्ञानाबरोबर अखंड राहणार म्हणजेच त्या परब्रह्माबरोबर, सद्गुरू बरोबर, ब्रह्माबरोबर आपण अखंड राहायला शिकणार आहे. मग हे मनन आणि चिंतनामधून होणार आहे, आणि मनन आणि चिंतन दुसरं कोणी नाही करू शकत, ते आपल्यालाच करावं लागतं. मग भलेही तुम्ही काही करत असाल, काय दिवसातला वेळ काय थोडाफार काढाल, पण तो खूप महत्वाचा आहे. मग ते तुम्ही स्वतःचं मनन चिंतन करून, किंवा वहीत लिहून, किंवा जे काही तुमची पद्धत तुम्हाला योग्य वाटते, खूप साऱ्या पद्धती आपल्याला सांगितल्या यंगमच्या प्लॅटफॉर्मवर, डायरी लिहून बरंच काय काय सांगितले, संकल्प, आणि खूप आहेत, खूप आहेत, अगणित आहेत. तर त्यामार्फत आपल्याला जसं योग्य वाटतं, प्रत्येकाला रेझोनेट होतं, त्याप्रमाणे ते मनन चिंतनाचं कुठेतरी आपल्याला ते ठेवलं पाहिजे. ते भविष्यात जाऊनही आपल्याला उत्तरं देणार आहे, आपल्याला मायाजाळातून सोडवणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं हे दासबोध का आला हे आपण बघणार आहे अजूनही पुढच्या दशकात पण. तर धन्यवाद सगळ्यांना, तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल. तर आपण एक छोटंसं ध्यान करूयात, एक 5-10 मिनिटाचं, ज्याच्यामध्ये सामूहिक चेतनाही असेल आणि ध्यानही असेल. तर विदाऊट म्युझिक आपण हे ध्यान करणार आहे. तर सगळ्यांनी प्लीज पाणी पिऊन घ्या, जास्त नाही, फक्त 10 मिनिटं करायचंय. पाणी पिऊन घ्या, ध्यानाच्या स्थितीमध्ये या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून बसायचंय, किंवा तुम्हाला जी मुद्रा, जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीनं हात ठेवा. शरीर त्या पद्धतीनं आरामदायी अवस्थेत ठेवा, आणि डोळे अलगदपणे बंद करून घ्यायचे. एक दीर्घ श्वास घ्यायचाय, आणि तोंडानं सोडायचंय. अजून एकदा दीर्घ श्वास नाकाने घ्यायचाय, आणि तोंडाने उच्छ्वास बाहेर सोडायचाय. पूर्ण शरीर हलकं झालंय, शिथिल झालंय, आणि आपण ही जी काही देहबुद्धी आहे, हे जे काही शरीर आहे, ते आपल्या आत्म्यासोबत एकरूप करत आहोत. त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करून, पूर्ण लक्ष श्वासावरती. आपला येणारा आणि जाणारा हा श्वास म्हणजे आपला सद्गुरू, आपला ब्रह्म, आपला आत्मा, त्याच्या सोबत राहायचंय. जे काही आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होणार आहे, याच्या मार्फतच आणि याच्या सहाय्यानच होणार आहे.
त्यामुळे जितका जास्तीत जास्त काळ आपल्याला या आत्म्यासोबत या ब्रह्मासोबत राहता येईल, तितका जास्तीत जास्त वेळ आणि काळ आपण या श्वासावर लक्ष देऊन सार्थकी लावायचे. पूर्ण लक्ष आतमध्ये आहे, श्वासावरती आहे. प्रत्येक येणारा आणि जाणारा श्वास आपण बघत आहोत, अनुभवत आहोत. प्रत्येक श्वासासोबत आपण शरीर सोडत आहोत आणि शरीर धारण करत आहोत. प्रत्येक श्वासासोबत आपला मृत्यू होत आहे आणि जन्म होत आहे. जसा श्वास सोडतो तसा मृत्यू होतोय आणि जसा श्वास घेतोय तसा पुन्हा आपला जन्म होतोय. आणि जस जसं आपण या श्वासासोबत अखंडपणे राहू, तेव्हा एक क्षण असा येईल की आपल्याला हा जन्म मरणाचा जो फेरा आहे तो स्तब्ध होताना जाणवेल. जसं आपण डीप गहन ध्यानामध्ये गेल्यानंतर ना आपल्याला श्वास जाणवत नाही, अगदी तीच प्रोसेस आहे. तोच जन्म मरणाचा फेरा आपल्याला चुकवायचा आहे आणि अखंड त्या आत्म्यासोबत राहायचं आहे. शाश्वत निर्गुण निराकार अनंत सगळीकडं व्यापून असलेला या आत्म्यासोबत. तर या श्वास घेण्याच्या आणि सोडण्याच्या, जन्माच्या आणि मरणाच्या या प्रोसेस मधल्या आपल्या या आत्म्याला ओळखायचं. हा आत्मा सगळीकडे पुरून उरलाय. जे काही आपण लव आणि लाईट सामूहिक चेतना पेरत आहोत, ही सामूहिक चेतना म्हणजे सगळ्यांना, दुसऱ्यांना, बाकीच्यांना, अनेकांना नसून ती आपलीच आहे. आपण सगळेजण एकच आहोत, एकच एक तो आत्मा आहोत, एकच एक तो परब्रह्माचा अंश आहोत. आणि त्या ब्रह्माला धरून, त्या आत्म्याला धरून आपणच आपल्याला लव आणि लाईट देतोय. आपणच आपल्या स्मूथ असेन्शन साठी सामूहिक चेतना पेरतो. जे काही आहे तिथे सगळीकडे आपणच, म्हणजे आपला आत्माच सगळीकडे व्यापून आहे. सगळीकडे बघायचं आहे. त्या दगडात आपण आपल्याला दिसतोय का? त्या पाण्यात आपण आपल्याला दिसतोय का? त्या गटारीच्या पाण्यात सुद्धा आपणच आहे. त्या घाणेरड्या पाण्यात असलेले जे काही जीवाणू आहेत, कीटक आहेत, जंत आहेत, त्या जंतामध्येही जो आहे तोही आपणच आहे आत्मा. दगडातही आहे तो आपणच आहे, झाडांमध्ये आहे तोही आपणच आत्मा आहे, डोंगरामध्ये आहे तोही आपलाच आत्मा आहे, फुलपाखरामध्ये सुद्धा आहे तो आपलाच आत्मा आहे, त्या आळीमध्ये आहे तोही आपलाच आत्मा आहे, प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये, गायींमध्ये, वासरांमध्ये, कोंबड्यांमध्ये, बकऱ्यांमध्ये, अंड्यामध्ये, मांसामध्ये, जिथे कुठे बघाल, भिंतीमध्ये, खुर्चीमध्ये, जिथे कुठे बघाल तिथे माझाच आत्मा आहे. सगळीकडे पुरून उरणारा हा आत्मा. या सृष्टीमध्ये, या चराचरामध्ये जिथे जिथे जे जे काही आहे तिथे तिथे सगळीकडे मीच आहे, माझा आत्माच आहे, सगळं काही आहे ते एकच आहे. याला इथे कुठेही अहंकाराचा स्पर्श लवलेशही नाही आहे. कारण ते परब्रह्म, तो आत्मा ज्या मार्फत जो ब्रह्म, जो काही अंश आहे परब्रह्माचा, तो चालवणारा, त्या परब्रह्माला चालवणारी जी काही आदिशक्ती आहे, ती शक्ती, ती ऊर्जा, तिला कुठेच तुलना करता येत नाही अशी ती शक्ती सगळं काही चालवते.
त्यामुळे जिथे कुठे मी दिसतोय, माझा आत्मा दिसतोय, त्या मीला कुठेही अहंकाराचा स्पर्श सुद्धा नाहीये, लवलेशही नाहीये. असा हा एकत्व भावनेचा, वननेसचा अनुभव आपण घेत आहोत. जिथे कुठे आहोत तिथे सगळीकडे पुरून उरलेला मीच आहे, माझा आत्माच आहे. भलेही त्या आगीत होरपळून निघणाराही माझा आत्माच आहे. त्या सुनामी मध्ये, प्रलयामध्ये वाहून जाणाराही माझा आत्माच आहे. त्या भूकंपामध्ये प्राण सोडणाराही माझा आत्म्याचा अंशच आहे. सगळीकडे जिथे जिथे मी माझी दृष्टी नेऊ, जिथे जिथे माझी चेतना जाते, तिथे तिथे हा आत्मा पुरून उरलेला आहे. असा हा माझा आत्मा सर्वत्र व्यापक, असा हा निर्गुण निराकारी आत्मा, आणि त्याला सगुण रूपाने भजणारा मी, जो आत्मज्ञानाच्या अपेक्षेने ज्ञानाचा, आत्मज्ञानाचा शोध घेत आहे. सगुण, या सगुणाला भजून या परब्रह्मासमोर, या आदिशक्ती समोर शरणागत झाला आहे. हा जो आत्म्याचा माझा अंश आहे, सगळीकडं जो चराचरात व्यापक आहे, तो या आदिशक्ती समोर शरणागत झालाय, सरेंडर झालाय. सर्व काही बदल करण्यासाठी तयार झालाय. सर्व काही धारणेची आवरण, त्या कांद्याच्या बाहेरची आवरण काढण्यासाठी तयार झालाय. त्या गाभ्यापर्यंत पोहोचण्यासाठी तयार झालाय. असा हा परमात्म्याचा, परब्रह्माचा, परमेश्वराचा माझ्या आतमध्ये असलेला अंश, आत्मा रूपी, ब्रह्म रूपी, सद्गुरु रूपी, श्वास रूपी अंश पूर्णपणे त्या परब्रह्माला समर्पित झालाय. आणि या परमार्थ, परब्रह्माच्या अंशाच्या मार्फत, परमार्थामार्फत जो काही कार्यभाग होतो आहे, तोही तो समर्पित करत आहे त्या आदिशक्ती समोर. तो तयार आहे. जे काही आहे ऊर्जे, त्या आदिशक्तीच्या ऊर्जेमार्फत जे काही चालू आहे, त्या सगळ्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी तयार आहे, शरणागत आहे, आणि स्वीकार भावात आहे. आणि तो त्याचा स्वीकारही प्रेमाने करत आहे, करुणेने करत आहे, लव आणि कंपॅशनने करत आहे, लाईट वर्कर म्हणून करत आहे. तर हे प्रेम आणि प्रकाश, जितका काही त्या परब्रह्माचा अंश असून सुद्धा परब्रह्मा इतकाच जो काही प्रेम आणि प्रकाश त्याच्यामध्ये सामावलेला आहे, तो त्याच्याच अंशांना पसरवत आहे, लव आणि लाईट मार्फत. तो प्रेम आणि प्रकाश अनुभवायचा आहे, सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश देतोय. तो प्रेम आणि प्रकाश अनुभवायचा आहे, अखंडपणे आपल्या या परब्रह्मासोबत कनेक्ट राहायचंय, हायर सेल्फ सोबत कनेक्ट राहायचंय, आपल्या आतमध्ये असलेल्या आत्म्यासोबत, ब्रह्मासोबत, सद्गुरू सोबत, श्वासासोबत अखंड राहायचंय. आणि त्यासाठी परमार्थाचा मार्ग म्हणजे मनन आणि चिंतनामध्ये राहायचं, अखंडपणे, अखंडपणे. या श्वासावर लक्ष द्यायचंय, श्वासासोबत राहायचंय काही सेकंद, श्वासासोबत. हळूहळू आपल्याला जाणीवेत यायचंय, भौतिक अवस्थेत यायचंय, देहबुद्धीत यायचंय.
हात पायांची बोटं हलवून घ्यायचे आहेत, हातांची बोटं हलवायचे आहेत, हात रिकामे करून अलगदपणे डोळ्यांवरती ठेवायचे आहेत. 5, 4, 3, 2, 1 आणि 0. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. खूप खूप धन्यवाद.